तुझ्या इथं पॉडकास्ट देतो ना भाई, मी असं म्हणत नाही, पण तू खरंच लकीस. मी एकदम फ्लोमध्ये बसलो ना, मला गोष्टी पण कळेना मी किती रिव्हील करतोय आणि काय हम्म. करतोय. माझ्या घरचे पण बघणार आहेत. मला वाटतं शिव्या पण पडू शकतील मला. तुझ्या पहिल्या प्रेमाचा अनुभव कसा होता की तुझा पण उदास झालता बाकीच्यांसारखा का तुझं चांगलं रिलेशन होतं? माझं रिलेशन म्हणजे ते पहिलं प्रेम माझं रिलेशनच नव्हतं. माझं असं होतं की कसली भारी दिसते. भाई माझ्या घरचे बघणार आहेत रे हे सगळं. हा ना, मला आत्ता क्लिक झालं. तेच मला सगळे क्वेश्चन करतात कारण मी एकटाच राहिलो आता. काही लग्न कधी, लग्न कधी, लाईव्हला आलं की तेवढं, कमेंटमध्ये आलं की तेवढं. आता माझ्या बहिणीचं झालं. आता तुझा नंबर कधी, तुझा नंबर. हेच सगळं चालू आहे आता सध्याला. फिक्स झालेलं आहे. आता पुढचा नंबर उषाचा. संपला विषय. नक्की ते कसं होतं मोमेंट म्हणजे वडिलांना बघ, मिठी आता मारणे माझ्या एका आता मुलाने? अंगावर काटे आले लिटरली. मी तिथं पप्पांना मिठी मारून रडलोय. की चाललंय टिकटॉक, ह्याला वाटते स्टार होणार आहे. जी काही लोक होती नातेवाईक हे ते. तीच लोक ज्यावेळेस मी एवढा वर गेलो, तीच लोक आता असं अभिमानाने सांगतात की हा वय, अरे हा माझा लहानपणीचा मित्र आहे, अरे हा वय, हा माझा एकदम आमच्या नात्यातला जवळचा हे. ज्यावेळेस मी करत होतो तेव्हा कोण नव्हतं. तेव्हा मी करून काहीतरी अचीव केलं त्यावेळेस सगळेच टाळ्या वाजवायला श्रेय आले, घ्यायला सगळे आले. हां, सोशल मीडियावर दाखवायचं म्हणून नाही का, कसल्या पण गोष्टीचा कंटेंट करतात. मिल्किंग करतात कशाचे? काही पण ज्या खूप साऱ्या गोष्टी फेक असतात, इमोशनल गोष्टी असतील त्या असतील. त्या लोकांना वाटतंय की मी तो कंटेंटसाठी गेला, रडलं वगैरे, खोटं खोटं रडलंय ना, असं एवढं कोण रडतं का. हे जर गोष्टी अशा काही करायच्या असत्या ना, तर माझ्या आधीच्या 5 वर्षाच्या जर्नीमध्ये कुठं ना कुठं तरी मी अशा काहीतरी मध्येच बॉम्ब टाकली असते की ज्याच्यामध्ये मम्मी झाली इमोशनल, काहीतरी मम्मी सोबत Clickbait एकदम. हां, काहीतरी केलं असतं मी म्हणजे फेमपेक्षा जास्त पैशाचं माझ्या येड आहे. असं की मला पैसे कुठून पण भेटू दे, पण मला पैसे भेटले पाहिजे बरोबर. जास्त. तुला एक टास्क डेअर कोणत्याही एका इन्फ्लुएन्सर मित्राला किंवा मैत्रिणीला फोन लावायचा आणि त्यांना काहीतरी शॉक बसेल असं कॉलवर सांगायचं आणि त्यांची रिॲक्शन काय आहे ते ऐकवायची. काय पण करायला होते भाई. बापरे लोकांना. मी येऊ का तिकडे आता? पोलिसांनी नाही ना बरोबर केले. नाही काय नाही केले तुम्ही. माझ्यावर थरथरी सुटली आता, शिव्या किती खायला लागणार आहेत. नमस्कार, जय शिवराय. मी उत्कर्ष कुदळे स्वागत करतो आपला लाडका चॅनल गप्पा कट्टावरती. आज आपल्यासोबत असणारे एक धम्माल व्यक्तिमत्व. आज आपण पॉडकास्ट करणार आहोत. माझा मित्र, एक आर्टिस्ट, एक उत्कृष्ट मॉडेल आणि ऍक्टर आणि रील स्टार आणि इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर आणि बिझनेसमॅन असा असलेला आमचा ऋषी कनेकर. तर ऋषी आणि मी खूप चांगलेच परिचयाचे होतो. आम्ही चांगले मित्र आहोत. पण बरेच दिवस बोलल्यानंतर आज आम्हाला फायनली त्यांनी वेळ दिला आणि आम्ही हा पॉडकास्ट शूट करतोय. या पॉडकास्टमध्ये असा ऋषी कनेकर तुम्हाला दिसेल, जो याआधी तुम्ही कधी पाहिला नाही. त्याचं काही जुनं फर्स्ट लव्ह असेल, लव्ह ॲट फर्स्ट साईट त्याच्याबद्दल तो बोललेला आहे. त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं होतं आधी, आता तो काय करतो, काय त्याच्या आयुष्यातली स्वप्न आहेत, हे बऱ्याचशा गोष्टी तो बोललाय. पण बऱ्याच त्याच्या ज्या फॅन्स आहेत, त्यांना जो प्रश्न आहे, की बाबा ऋषीची गर्लफ्रेंड कोण आहे? ऋषी कुणासोबत लग्न करणार आहे? अरेंज मॅरेज करणार आहे का लव्ह मॅरेज करणार आहे? सगळी उत्तरं तुम्हाला या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. आणि एंड बघायला विसरू नका, कारण एंडला जो प्रँक केलेला आहे, त्याच्यानंतर ऋषी आणि मी भरपूर शिव्या खाल्लेल्या आहेत. तर तो प्रँक नक्की बघा आणि हा एपिसोड पूर्ण पहा. चला तर मग सुरुवात करूया या पॉडकास्टला. ऋषी, स्वागत आहे तुझं गप्पा कट्टावरती. नमस्कार. काय पुन्हा म्हणतोस? एकदा. काय चाललंय तुझं आता? काय चालणार आहे भाई, तुझा फोन आला, म्हणलं पॉडकास्ट करायचा आहे. डेट्स मॅच होत नव्हत्या, फायनली झाल्या आणि भेटलो आपण आज. ओके. तर ऋषी, आता तुझी ही जी जर्नी आहे, एक पुण्यातला नॉर्मल राहणारा मुलगा, ते एक इन्फ्लुएन्सर, तू ॲक्टिंग पण करतो, मॉडेलिंग पण केलंय, तू प्रोड्युसर पण आहेस. Yes. सो हा जो तुझा प्रवास होता आणि प्लस तुझा बिझनेस पण आहे वेगळी. हम्म. मग हे सगळं करताना नक्की कुठून स्टार्ट झाली ही तुझी जर्नी? स्टार्ट म्हणायला तर असं 2020ला माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली. कोरोना जस्ट स्टार्ट व्हायच्या आधी आणि आमचं ऑटोनॉमस कॉलेज असल्यामुळं आधीच एक्झाम झाले आणि आधीच पासआउट झालो. नंतर कोरोना स्टार्ट हं, झाला. हं. आता कोरोना स्टार्ट झाल्यावर म्हणलं, की मला एक होतं, की चला थोडं आपण टाईमपास म्हणून बघावं TikTok वगैरे करून नाही का. हं. मला आधीपासून असं होतं, की ते TikTokला नाही का जे एक असतं काइंड ऑफ, की जे सरळ भाषेत पोरांनी बायले चाळे करणं. हं. ते मला नव्हतं आवडत. म्हणलं हं. असं काही करायचं नाही आपल्याला. मग मी आपले ते थोडेफार नाही का बॉडी व्हिडिओ होती थोडीशी, ट्रान्झिशन व्हिडिओ बनवायचे भारी-भारी असे कशाचं काय 500-600 आपले व्ह्यूज यायचे. हं. आणि नुकतीच मग मी तेव्हा माझ्या आयुष्यातली ह्या फील्डमधली पहिली हे घेतली, काय म्हणतात, पर्चेस केलं, हं, हं. रिंग लाईट. ओके. आणि जस्ट मला मामाचा फोन आला. तो जरा पोलीस खात्यामध्ये मोठ्या पोस्टला आहे. तर तो म्हणला, की असं-असं लॉकडाऊन पडतंय. ते 1 दिवसाचं दाखवते, ते 1 दिवसाचं नाहीये. मी डायरेक्ट
शिफ्ट जावा, गावाकडे जावा मस्तपैकी 3-4 महिन्याचं सगळं घेऊन जावं, लय दिवस चालणार आहे. मी माझ्या मित्रांना पण सांगितलं. मित्र म्हणले, "नाही आम्हाला माहिती आहे 1 दिवसाचं आहे." म्हणलं. थांबायचंच तुम्ही. मग मी गाडीत सगळं घेतलं आणि ते रिंग लाईट पण घेऊन गेलो. मग गावाकडे गेल्यानंतर मग असं झालं, की ते लॉकडाऊन एक्सटेंड झालं. म्हणलं आता इथं बसल्या-बसल्या काहीतरी करू आपण रील शूट नाही का, म्हणजे सॉरी ते TikTokचे व्हिडिओ. तर माझ्या मामा-मामींना लग्नामध्ये रुखवतात भेटलेला तसलं ते असतं ना, काय म्हणतात त्याला? तो मेकअप करायचा सगळा आरसा वगैरे असतो. हां, हां, ते हां. केवढंसा असा एवढूसा होता आणि म्हणलं आता मी बाकीच्यांचे व्हिडिओ बघायचो ते प्रोफेशनल असायचे. म्हणलं आपण पण करू. इकडून रिंग लाईट लावली, तर मागं काहीच नव्हतं बॅकड्रॉप म्हणून. तर मी काय केलं गावाकडे बाज असते, हं. ती उभी केली आणि त्याच्यावर मम्मीची साडी टाकली ब्लॅक कलरची. प्रॉपर दिसत होतं. फक्त एक साइडने थोडेसे जरा डिझाइन दिसत होती. म्हणलं ठीक आहे चालतंय. तिथं मग सीन असं झालं, की म्हणलं आता आपण स्वतःच्या आवाजात ट्राय करू. जे मला होतं, की भाई माझं सेपरेट काहीतरी. आता हं. खूप जण तेच करतात, बट त्यावेळेस कोणच नव्हतं करत. राइट. मग त्यावेळेस असं सीन झालं, की बहिणीला म्हणलं, "ऐक ना, असं-असं माझ्या आवाजात ट्राय करू, काय वाटतं चालेल का?" "घाण आवाज आहे तुझा. काय चालणार आहे? अरे नको करू, उगाच इज्जतीचा फालतू करून घेशील असं तसं." ठीक आहे, ट्राय तर करून बघू. मग मी एक व्हिडिओ बनवली मस्त, एडिट वगैरे केली आणि ते टाकली. संध्याकाळी टाकली, झोपलो, दुसऱ्या दिवशी उठलो. त्यावेळेस TikTokला दुसऱ्या दिवशी उठून बघितलं, रातोरात तिला 500 के व्ह्यूज गेले. परत संध्याकाळी होईपर्यंत ती व्हिडिओ गेली 2 मिलियनला. मी असं बहिणीला केलं, "बघ," म्हणलं, "तू म्हणली होती माझ्या आवाजात दम नाही, ह्या आवाजामुळे पहिलीच व्हिडिओ माझी इथपर्यंत गेली." असं. मग तिथून माझं ॲक्चुअलमध्ये स्टार्ट झालं हं, हं, आणि हं, TikTok बॅन व्हायच्या आय गेस 1-1.5 महिन्याखालीच मी TikTokला आलो पण ते कसं ना कमी पिरियडमध्ये माझा क्रेझ जरा जास्त झाला त्यामध्ये. हं. अल्मोस्ट 1-1.5 महिन्याचं माझे 150 केच्या अराउंड फॉलोअर्स गेले तिथं. ओके. आणि असं झालं की फेम म्हणजे कोरोना होता बट लोकांचे मला फोन यायचे, "अरे, माझ्या काकीने तुझं स्टेटस ठेवलं होतं, माझ्या दाजीने ठेवलं होतं." असं तसे माझ्या स्टेटसला व्हायरल. मग मला कळालं की जरा फेमस व्हायला लागलो. हं. जस्ट तिथून कट डायरेक्ट लॉकडाऊन संपलं वगैरे TikTok पण बंद झालं. म्हणलं आता करायचं काय? मग पुण्यात आलो. आल्यानंतरून परत म्हणलं आता रील्सला ऑप्शन आला तर म्हणलं इकडे टाकून माझे किती 3-1 हजारच होते हं, हं. Instagramला. मी इकडे टाकायला चालू केलं, इकडे पण रिस्पॉन्स. म्हणजे त्या पिरियडला इनिशियली कोणाला एवढे व्ह्यूज येत नव्हते, तेवढे मला त्या व्हिडिओला आले, की लाइक 1,000,000 2,000,000 असे माझे सर्रास व्ह्यूज. अजून पण माझ्या प्रोफाइलला त्या व्हिडिओ आहेत, की त्यांना तेव्हा व्ह्यूज गेले. मग तिथून मला ग्रोथ भेटली. मग पुढे-पुढे ह्या फील्डमध्ये कंटिन्यू केलं. मग हळू-हळू सॉन्ग्स वगैरे काय असतात ते करायला चालू केलं. मग माझं असं झालं, की लहानपणापासून आपण कधी स्टेजवर स्टेज डेअरिंग नव्हती मला. काहीच नव्हती, काहीच. लिटरली मी कधी भाषण दिलं नाही स्टेजवर किंवा काहीच नाही. स्टेजवर मला फक्त आत्तापर्यंत कधी बोलावलं असेल माहिती आहे का? फक्त ते नाही का शाळेमध्ये आज ह्याचा बर्थडे आहे, तर हं, सर्वांनी हं. टाळ्या वाजवा तेवढ्यासाठी आणि त्यात पण मला थँक यू म्हणायला थरथरी सुटायची. हा वाला मी प्रॉपर असा वाढलो. माझं असं झालं, की आता हे ॲक्टिंग वगैरे करतोय. मला फुल नर्व्हस फील होतंय. मग गाणी 1-2 केली. नंतर मला असं झालं, की ह्या फील्डमध्ये आलोय, तर स्वतःला आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे. बरोबर. त्यामुळं मग मी काय केलं, थोडी गाणी झाली. त्यानंतरून मग मी आपल्या पुण्यात सदाशिव पेठेत एक थिएटर जॉइन केलं. मी राहायला एवढ्या लांबून तिथून मी घरातून 4:30ला निघायचो. 6 वाजता तिथं पोहोचायचो. 6 ते 10 आमची प्रॅक्टिस असायची आणि 10 वाजता परत घरी जायला निघायचो. 11 वाजायचे मला घरी जायला. हे माझं जवळपास 1 वर्षभर चाललं सगळं. मग मी ते थिएटरला गेलो. मग ॲक्टिंगमध्ये काय-काय गोष्टी असतात त्या शिकल्या. हं, हं. तिथले वेगवेगळे गेम्स शिकले. काय परत थिएटरमध्ये असं नसतं की डायरेक्ट गेलं की तुम्हाला ॲक्टिंग करायला लावली. प्रॉपर्टीज आणि हे आणि ते उचला-उचली सगळं त्याचं अख्खं प्रॉपर नॉलेज भेटलं तिथं. त्यानंतरून मी शोज पण केले. आपले नाट्यगृहामध्ये. हं, माझा हं, हं. पहिला प्रयोग मला वाटतंय यशवंतरावलाच होता पुण्यामध्ये. यशवंतराव तर खूप मोठे आहे. बरोबर. तर आतमध्ये गेलो. माझा पहिलाच प्रयोग. त्या प्रॅक्टिसमध्ये ओळखी झाल्या, कम्फर्टेबल झालो होतो मी. तर मला असं झालं की ठीक आहे, चल भाई काही विषय नाही. जसं तिथं पोहोचलो मी. 1 तास आधी पोहोचावं लागतं सगळं ते प्रॉपर्टी हं. वगैरे मांडायला. पोहोचलो आणि मी त्या जिथं लोकं बसतात ना, त्याच्यातून मी असं चालत चाललो होतो. सगळे रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. आत्ता जसं आपलं रूम गार पडला तसंच तिथं पूर्ण वातावरण होतं एसी वगैरे नाही का. तर माझी अशी पप्पू व्हायला चालू झाली. म्हणलं थोड्या वेळाने इथं सगळं भरणार आहे म्हणलं हे. मी काय करणार म्हणलं. झालं माहीत माझा कॉन्फिडन्स डायरेक्ट लूज झाला. मी आमच्या डिरेक्टरकडे गेलो. "दादा, काम 25 झालंय म्हणलं आता. माझ्याकडून काय होणार नाही." तो म्हणला, "काय झालं?" म्हणलं, "बघ इथे एवढं एसी लावलंय, तरी मला घाम फुटला." लिटरली मला घाम फुटला होता. तर भाई आता पुढे एवढी लोकं बसणार आहे माझी म्हणलं, "संपलं" म्हणलं मी. "मला नाही जमणार" म्हणलं नाही का. म्हणलं, "टेन्शन नको घेऊ. आपण जे तिकडे प्रॅक्टिस करतो तेच इकडे कर. ऑडियन्सचं आहे ना, तर
ज्यांनी थिएटर केले की त्यांना नॉलेज त्यांना माहिती असेल, की समोरून म्हणलं एवढे लाईट्स येतात आपल्या हो. चेहऱ्यावर, की ऑडियन्सकडे लक्षच जाणार नाही. तर ठीक आहे. स्टार्ट झाला प्रयोग, माझी एंट्री झाली आणि ॲक्चुअलमध्ये तेच झालं. एवढी लाईट होती समोरून, की ऑडियन्समध्ये सगळा अंधार. कोण बसलंय काय नाही असं एम्प्टीच वाटत होतं मला. प्रॉपर छान झालं. माझा सीन झाल्यानंतर मला खुर्चीवर बसायचं सीन सरपंचाचा रोल होता माझा. बसायचं, मी आपलं बसलो आणि मग नंतर असं बघत बसलोय. मग माझे घरचे-बिरचे दिसतायत मला इकडे-तिकडे बसलेले. मग हं. बघितलं, अरे वाह! वाह! चांगलं झालं. तिथून मग मी 1 वर्ष थिएटर केलं आणि माझ्या सेकंड प्रयोगला असं झालं, की आता नॉर्मली ब्लॅकआउट झालं, की विंगमध्ये जायचं असतं. तर ब्लॅकआउटला ही बाकीची आमच्यासोबत सगळी प्रो. त्यांना माहिती आहे विंग कुठे आहेत, काय आहेत. मी दुसऱ्याला मला एक असं मोठं प्रॉपर्टी होती. एक असा वट्टा होता, हं. लाकडाचा बनवलेला. तो उचलून घेऊन जायचा होता. पहिला ब्लॅकआउट झाला. वट्टा उचलून किती टाईम असतो? 10 10 सेकंद, सेकंद, मॅक्सिमम 15 20 सेकंद. सेकंद. हं. त्याच्यावर नाही. तो जाऊन पळत जायचा होता. मी असा उचलला, पळत मला कळेनाच कुठं जायचं. मी डायरेक्ट गेलो डायरेक्ट विंगला जाऊन धडकलो. रिटर्नमध्ये माघारी पडलो. तो ओटा तिकडं पडला. मग एक जण आला त्यांनी तो ओटा घेतला आणि मी त्याचा असं लिटरली नाही का असं अंधारा माणूस एखादा सहारा घेऊन चाच जातो. पडत गेला हां, एकदम. तसं तसं मी आतमध्ये गेलो. मला टिंगूल पण आलं तिथं त्यावेळेस. म्हणलं भाई ह्याच्यावर काहीतरी हे करायला पाहिजे. मग ते नाही का आपले ते रेडियमच्या पट्ट्या-बिट्ट्या हं. असतात एक्स-एक्स. मग माझ्यासाठी पर्सनल मार्क करून जायचं, की माझी इकडून एंट्री, इकडून आउट व्हायचं मला. तेवढं दिसायचं मला. मग ह्याच्यामध्ये माझ्या ॲक्टिंगमध्ये मी थोडं माझं इम्प्रूव्ह केलं सगळ्या गोष्टी. मग नंतर सॉन्ग्समध्ये मग एकपेक्षा एक. मग माझे असे सॉन्ग्सचं असं झालं, की मी खूप लिमिटेड सॉन्ग केले. मला ते सॉन्ग करताना पण कसं सगळं ऑडिओ, व्हिडिओ प्रॉपर पाहिजे, की लाइक हं. माझ्या नावाला कुठला प्रोजेक्ट जुडतोय, तर त्याच्यामध्ये असं नाही पाहिजे, की कोणतरी नाही काय केलंय, नावं ठेवलीत, काय ॲक्टिंग परफेक्शन हां, पाहिजे. परफेक्शन आणि त्यातल्या त्यात कॅरेक्टर्स असे पाहिजेत, की लव्ह सॉन्गच नको फक्त. हं. काहीतरी चॅलेंजिंग. ठीक आहे, हं. लव्ह सॉन्ग करतोय, तर एखाद्या शेतकऱ्याची स्टोरी लव्हची, हं. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं कॅरेक्टर करतोय. काही गाण्यांमध्ये मी आर्मीवाल्याचं केलंय, काही गाण्यामध्ये पैलवानाचं केलंय. आत्ता जे रिसेंट गाणं आलं त्याच्यामध्ये. असे मग वेगवेगळे कॅरेक्टर करायला पण मजा येते किंवा आपण ते कॅरेक्टर जगतो. मग त्यामुळं ते एक गोष्ट येत गेली. मग त्यात मला असं झालं, की चलो आता आपलं पण चालू करूयात. ह्या फील्डमध्ये म्हणलं आता सगळं नॉलेज आलं तेवढी गाणी केली. मित्र वगैरे बिल्ड झालेत, प्रोडक्शन टीम माहिती कसं काय-काय. हं. मग मी डेअरिंग केली आणि गाणं शूट केलं माझं पहिलं. ते गाण्याचं व्ह्यूज सगळे मोनेटायझेशनला वगैरे झालं. आणि मी असं ठरवलं होतं, की पहिले 5 गाणे मी असेच करणार आहेत. प्रॉफिटचा विषय ठेवणार नाहीच. नाही. फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून करणार. त्यानंतर येतील मला अर्निंग. देवाच्या कृपेने माझं दुसरं गाणंच एवढं हिट गेलं पहिल्यांदा. ते आत्ता 20-25 मिलियनला असेल. माझ्या पहिल्या गाण्याला माझे जेवढे पैसे लागले होते, दुसऱ्या गाण्याला जेवढे लागले होते, ते एकाच गाण्याने दुसऱ्या गाण्यानी दोघांचे पैसे रिकव्हर करून मला एवढा फंड दिला, मी पुढचं गाणं पण प्रोड्यूस करू शकतो. हं, हं, हं. त्याच्याहून पुढचं गाणं. मग ते एक लाईनअप लागला. मग त्यानंतर सगळ्या गोष्टी प्रोडक्शनच्या मार्गी लागल्या. राहिली गोष्ट बिझनेसची तर ज्यावेळेस हे सगळं चालू होतं, मी रील्स वगैरे करत होतो. बरोबर. त्या पिरियडमध्ये असं होतं, की मी कंपनीत जायचो. आता नवीन कंपनी चालू केली होती स्प्रिंग मॅन्युफॅक्चरिंगची हं, 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 हं. आणि तिथं माझ्या चुलते आणि मी असायचो नाही का. हं, हं, हं. तर तिथं 1-2 मशीन होत्या आणि भाड्याने घेतलं होतं. मग तिथं काय करायचं दिवसभर मी इकडे करायचो आणि त्यानंतर संध्याकाळी 6:00ला इकडे यायचो थिएटरच्या प्रॅक्टिसला. त्या पिरियडपासून मी बिझनेसमध्ये शिरलो. मग तिथं जवळपास 2-2.5 वर्ष मी होतो. 2-2.5 वर्षात असं झालं, की माझं बॅकग्राऊंड सी-एस-आय-टी होतं आणि बिझनेस मेकॅनिकल फील्ड रिलेटेड होता. थोडं जम्बलिंग होतं. त्यामुळे मला पूर्ण गोष्टी शिकून घ्याव्या लागल्या. मग 2-2.5 हं. वर्ष गेले. मग 2-2.5 वर्षात आम्ही चांगलं ते एक्सपांड केल्या त्या गोष्टी. जिथं 1-2 हं. मशिनी होत्या, आज तिथं जवळपास 15-16 मशिनी असतील. हं. तर तो सेटअप वगैरे सगळा वाढला. मग ते तिकडचा बिझनेस सेट झाल्यानंतर आत्ताच्या सिच्युएशनला असं झालं, की 1 वर्षभरापूर्वी मी तिथून बाहेर निघालो. का तर हं. घरचा जो बिझनेस आहे माझ्या पप्पांचा, ते पप्पा बघत असते इतके दिवस. पप्पांनी मला कधी प्रेशराईज नाही केलं, की "तू हेच कर, तेच कर. तुला काय करायचं कर." पण मला असं झालं, की आता टाईम आलाय, की घरचा हं. बिझनेस पण आपण शिकला पाहिजे. बरोबर. मग मी तेव्हापासून पप्पांच्या इकडं कंपनीत वगैरे जायला चालू केलं. मग तिकडच्या गोष्टी शिकल्या. आता दुसरीकडे जे प्लांट वगैरे चालू केलं. मग आता सध्याला तेच आहे, की आपला टाईम पण त्यामुळे मॅच झाला नाही. बरोबर. आता पप्पा एका इकडे थांबलेले असतात आणि मी दुसऱ्या हं. ठिकाणी असतो. मग माझं सकाळी 9:00ला गेलो, की संध्याकाळी 9:00लाच येतो. एवढं दमून येतो, की जेवून डायरेक्ट झोपलं, की झालं. त्यामुळं आपला आज गुरुवार आहे. एम-आय-डी-सीला तिकडे सुट्टी असते. त्यामुळं आज आपला मिळून आल्या गोष्टी. आता एकंदरीत मग माझी सगळी जर्नी अशी होती. आता इथून पुढं अशीच चालू राहणार आहे सगळ्या गोष्टी. मग आता ही सगळी जर्नी आहे, ही तर काही एवढी सोपी नसणार आहे. जेवढं तू इझिली सांगितलं, तेवढ्या हां, इझी हां. गोष्टी तर घडल्या नाहीयेत. हां. मग आता ह्याच्यामध्ये तुझे कॉलेजचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांचा किती हातभार होता तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये? तुला सपोर्ट करणं असेल किंवा डिमोटिव्हेट करणं असेल? मोटिव्हेटपेक्षा डिमोटिव्हेट करण्यामध्ये जास्त हे. पण ते डिमोटिव्हेशन पण माझ्यासाठी एक असं झालं ना, एक मोटिव्हेशन म्हणून ठरलं. युजुअली
साहजिक गोष्ट आहे. ज्यावेळेस म्हणजे TikTokला हे करायचो किंवा माझे किती 500 फॉलोअर्स ते पण माझ्या घरापासलेच सगळ्यांच्या ह्याच्यावर फोनवून फॉलो केले. तेवढेच वाले विषय. आणि त्यात मला लिटरली अशी लाज वाटायची, की नाही का मी घरातून बाहेर गाडी काढून चाललोय हं. आणि पोरं चौकात बसलेत. पोरं म्हणजे आमच्या इथली नाहीत, पण असेच कोणतरी ओळखीचे, की बाबा की चाललंय TikTok ह्याला वाटते स्टार होणार आहे. अशा टाईपमध्ये त्यांचे असायचं. टोमणे त्या मारणार. टोमणे मारणं हे माझ्या तोंडावर नव्हतं, पण आता ज्या पोरांमध्ये बसले त्यात माझे पण बसलेले आहेत आणि ते मला नंतर सांगायचे. मला असं व्हायचं, "चल ठीक आहे, जाऊ दे. येईल झालं तर झालं, नाहीतर नाही एवढं काय" म्हणलं. नंतरून मग त्या गोष्टी अशा झाल्या, की कॉलेजवाले फ्रेंड्स वगैरे होते. त्यांचं तर काही नव्हतं. कॉलेजवाले एक थोडे असतात ना, की ते प्रोफेशनल मित्र असतात हं, 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 आणि घराजवळचे मित्र असतात ते चड्डी-बड्डी असतात. त्यांना काही नसतं. तोंडावर शिव्या घालायच्या म्हणून लगेच घालतात. तर ते कॉलेजवाले नसतात. ते जरा थोडी माझ्या बाबतीत प्रोफेशनल होती. त्यांचं काही नव्हतं. ते करतात, "अरे वाह! चांगलं आहे, चांगलं आहे." हे वालंच होतं त्यांचं. मनात काय आहे ते आपल्याला नाही माहिती. पण ते बरोबर. बोलत तर तसे होते. त्यानंतर पुढं-पुढं गोष्टी तशा झाल्या ना भाई, की पर्टिक्युलर ती लोकं नाही, खूप सारी लोकं होती, की जी हसायची माझ्यावर, की "भाई काय आहे? ह्यो काय स्टार बनणार आहे का?" नातेवाईक वगैरे सगळेच. हां, काही पण येड लागलं याला, काही पण करतोय आणि आमच्या घरात तर आजपर्यंत कोणी टीव्हीवर बघणं म्हणजे खूप लांबची गोष्ट आहे. ह्या फील्डमध्ये येणं म्हणजे खूप लांबची गोष्ट. त्यामुळं काही वेगळाच नाद लागला असता. हं. काय होणार आहे यातून? काय भेटणार? काय साध्य करणार आहे यातून? काहीच नाही. पण त्यावेळेस मी हळू व्हायरल व्हायला लागलो. व्हायरल इन द सेन्स माझे व्हिडिओ असे असायचे, की घराघरातल्या लोकांना त्या रिलेट करतील आणि एखाद्याची ती सिच्युएशन चालू आहे, तर तो 100% स्टोरीला ठेवणार. हं, हं. असतात ना, की लोकं स्वतःचं काय फीलिंग आहे, ते असं लिहून-बिहून नाही ठेवणार. तशी काहीतरी व्हिडिओ सापडली ना, ती स्टेटसला ठेवून देणार. अकेलेपण की हे ते त्या टाइपमध्ये नाही का. तसं मग माझ्या नातेवाईकांचं कोण दुसरं नातेवाईक, इकडं-तिकडं मित्रांचे मित्र त्यांचे जेव्हा पडायला लागले ना स्टोरीजमध्ये, हं, हं, हं. त्यांचे मग मला फोन यायला चालू झाले. "अरे ऋषा, असं-असं आमच्या ह्यांनी स्टोरी ठेवली, त्यांनी स्टोरी नातेवाईकांनी ह्यांनी स्टोरी ठेवली." माझं असं झालं, "चल ठीक आहे, चांगली गोष्ट आहे." असं तसं. नंतर मग मी आल्यानंतर बघितलं, की म्हणजे त्या गोष्टीचा एक मला असं म्हणू शकतो, की अभिमान वाटतो, की जी लोकं बसून हसायची किंवा माझ्याबद्दल काहीतरी बोलायची, जी काही लोकं होती नातेवाईक हे ते. तीच लोकं ज्यावेळेस मी एवढा वर गेलो, तीच लोकं आता असं अभिमानाने सांगतात, की "हा होय, अरे हा माझा लहानपणीचा मित्र आहे. अरे हा होय, हा माझा एकदम आमच्या नात्यातला जवळचा हे." म्हणजे लिटरली खूप लोकं अशी बघितली. म्हणजे असं म्हणतात ना, की एक टाइपमध्ये, की भाई ज्यावेळेस मी करत होतो तेव्हा कोण नव्हतं. जेव्हा मी करून काहीतरी अचीव्ह केलं, त्यावेळेस सगळेच टाळ्या वाजवायला आले, श्रेय की घ्यायला भाई सगळे आले. हां, तो वाला माझ्या लाईफमध्ये हे झालं. मग त्यामुळे माझं असं झालं, की चला ठीक आहे. हं. मला ते ते मॅटर नाही करत, की बाबा हां, एवढी की मला मित्र मॅटर करतात. ही राहिली गोष्ट नातेवाईकांची, तर ते मला नाही मॅटर नाही करत. का तर माझं असं आहे, की भाई ज्यावेळेस आम्हाला गरज आहे, त्यावेळेस तुम्ही उभं राहा. मी 100% तुमच्यासाठी तेव्हा उभं राहील. पण ज्यावेळेस भाई आमचं पडतं काय, त्यावेळेस तुम्ही बसून मजा घेणार आणि जेव्हा आज सगळ्या गोष्टी आल्यात, तुम्ही चिटकेला येणार. मग मग मी त्या कॅटेगरीतला नाही. तुम्ही तिकडे 4 हात लांब ठीक आहे, असं वालं. पण मित्र मला मॅटर करतात. हं. कसे जरी काय झाले, चांगला असला, वाईट असला, मग त्या मित्रांनी मला नावं जरी ठेवली असतील, ती गोष्ट मी मोटिव्हेट करून, "भाई चल ठीक आहे, तू मला त्यावेळेस नावं ठेवली, त्यामुळे मला कुठेतरी चालना भेटली. मी एवढं करून दाखवलं." तर कुठं ना कुठं माझ्या सक्सेसमध्ये तुझा पण हातभार आहे. असं बरोबर. एकंदरीत माझ्या लाईफमध्ये मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या गोष्टी झाल्या. आता मित्रांचा विषय निघालाच आहे. तर मी आता बघितलेलं आहे तुझे काही मित्रांची नावं मला माहिती आहेत, जी सोशल मीडियावर हं, तुझे जे हं. मित्र आहेत हं, लोकांच्या समोर. हं, तर मी आता प्रत्येकाचं नाव घेईल हं. आणि तू त्या व्यक्तीबद्दल एक वाक्यात सांगायचं तो व्यक्ती तुझ्यासाठी काय आहे? ओके. एकाच वाक्यात हं. सांगायचं. आदित्य सातपुते. मोठा भाऊ, ओके. आक्या जाधव, छोटा भाऊ, चांगला मित्र. हं. विशाल पाळे. एकदम तो गट्टीवाला, गस्टनवाला मित्र. अच्छा. नंतरनं आपला अनुश्री. चांगली मैत्रीण. अच्छा. बनी. खूप चांगली मैत्रीण. अस्मिता वहिनी. अ, त्या पण खूप चांगल्या मैत्रीण पण प्लस वहिनी पण. अच्छा. मग आता हे जे तुझे मित्र आहेत किंवा हे जे तुझं कुटुंब आहे, हं, जे तुमचं ऑनलाईन फ्रेंडशिप जे हं, आहे, हं, जे TikTok असेल, रील्स असतील, त्या माध्यमातून तुमची झाली. तर आता मी बघितलंय की तुझं आणि आक्याचं एक हं, वेगळं बॉन्ड आहे. म्हणजे ह्या हं. सगळ्या मित्रांमध्ये तुमच्या दोघांचं थोडंसं युनिक आहे. येस. एक दोनो भाई, दो भाई, दो तबाई दवाई तशा हां, त्या टाइपचं आहे. टाइपमध्ये. हां. मग आता तुमचा जो रावडी जो बॉन्ड आहे, मला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल की आक्या नेमकं तुझ्यासाठी काय आहे आणि आक्याचं आणि तुझं बॉन्ड किती स्पेशल आहे? आता हे तुम्हाला सांगण्यासाठी त्याच्यासाठी थोडी माझी
त्यामागची स्टोरी ऐकावी लागेल, की बाबा आम्ही ॲक्चुअलमध्ये कनेक्ट कसं झालो. चालेल ना. हां, मग तिथून ते कळालं, की मग तुम्हाला कळेल, की बाबा ठीक आहे. हे हं. फक्त ऑनलाईन दिसते तेवढी मैत्री नाहीये. ती ॲक्चुअलमध्ये गस्टनवाली मैत्री. तर सीन असं झालं की TikTokच्या वेळेस मी जसं फेमस व्हायला लागलो ना, मला जेन्युइनली मला कोणाचेच म्हणजे असं होतं, की मला नाही व्हिडिओ आवडत कोणाचे. मी हं, हं. TikTokला असं होतं, की व्हिडिओ टाकल्या, मी प्रोफाईल पण अशी स्क्रोल करत नव्हतो बसत, की चल काय बघतोय आपण नाही का फॉर हं. यूला काय आलं. अजिबात नाही. मी आपल्याच धुंदीत असायचो. व्हिडिओ पोस्ट करायचा, बंद करायचं, दुसऱ्या दिवशी बघायचं, व्ह्यूज किती गेले तेवढंच असायचं. त्याच्यामध्ये चुकून एकदा मला आकेची व्हिडिओ आली हं. आणि ती मला आवडली व्हिडिओ. मग मी त्याची प्रोफाईल चेक केली. मग ते आवडत गेला व्हिडिओ, की भाई चल भाई आपल्या कॅटेगरीमधला वाटतोय नाही का असं. माझ्या TikTokमध्ये स्टार्टिंगला मी फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करत होतो, तो आक्याला. तर साहजिक आकेचे त्यावेळेस असतील 700-800 के अराउंड नाही का. ते हं. खूप मोठं होतं. पण माझं काय म्हणलं 1-1.5 महिन्यात मी पण ट्रेंडला उचललो माझा चेहरा. मग माझ्या पण रील्स त्याला व्हिडिओ त्यालाच गेल्या. त्याने पण माझी प्रोफाईल चेक केली. आणि तो शॉक झाला. कोण आहे हा भाई? नाही का. एवढा तर ट्रेंडला चालू आहे. एकालाच फॉलो करतो आणि तो मी. मग आकेने काय केलं मला TikTokला मेसेज केला. भाई म्हणला तो नंबर पाठव. मी त्याला नंबर पाठवला. त्याने मला फोन केला. आक्याचं कसं झालं, की आक्या आधीपासून TikTok करायचा. 1.5 वर्ष आधीपासून. माझ्यासाठी एक असतं ना, की भाई मी कुठं माझ्या 50K त्याचे 900K काही म्हणजे एक मिलियनमध्ये रिस्पेक्ट असतो तो. रिस्पेक्ट म्हणण्यापेक्षा एक असतं ना, की भाई एवढा मोठा माणूस हं. माझ्यासोबत बोलणार. हे त्या टाइपमध्ये होतं माझ्यासाठी नाही का. एक सेलिब्रिटी टाइप. हां, सेलिब्रिटी टाइप. आणि आक्याचा मला अजून आठवतंय असा फोन आला आणि मी म्हणलं, "हॅलो." मला असं झालं, की तो लय डिसेंटली, प्रोफेशनली बोलेल, की नाही का असं-तसं. मी हां. फुल त्याच तयारीत, की आता मला पण कॉलेजचं इंटरव्ह्यूवाला रूप बाहेर काढायचंय म्हणलं, एकदम प्रोफेशनल एचआरशी बोलायचं. हां, बोलल्यासारखं. तसं. म्हणलं, "हॅलो." "अरे काय भाई कुठला आहे तू?" त्याच्या आयला म्हणलं, "ह्यो ह्यो ह्यो डेंजरच निघाला" म्हणलं. तिथून जे चालू झालं बोलणं, मी म्हणलं, "भाई असं-असं इकडे राहतो मी." हे ते नाही का. माझं थोडं डिसेंटवालंच होतं. "काय सांगतो बच्ची?" असं-तसं हे ते. हे डायरेक्ट तसंच चालू झालं. "मी पुण्यात इथं राहिलाय, कोंडव्याला." असं-तसं नाही का. म्हणलं, "ये आपण भेटू." म्हणलं, "भाई लॉकडाऊन चालू आहे, मी गावाकडे आलोय." म्हणलं. "ठीक आहे, लॉकडाऊन झालंय, भेटू." नाही का. मग तिथून आमचं नाही का बोलणं चालू झालं. एवढं वाढलं त्यावेळेस त्याचं काहीच नव्हतं. म्हणजे रिलेशन वगैरे ह्या सगळ्या काहीच हं, गोष्टी हं, नव्हत्या. हं. माझ्या पण काहीच होत्या. लिटरली सांगतो ते बोलणं आठवड्याभरानंतर असं झालं, की आम्ही दिवसभर व्हिडिओ टाकून झाल्या. दिवसभरामध्ये आमचे 3-3, 4-4 तास फोन चालायचे. काहीच बोलणं नसायचं. आज ऋषा असं झालं, मी सांगायचो, आज मी पोहायला गेलो. म्हणजे असतं ना एखादं कपल जर रिलेशनमध्ये असेल, तर हं. ते पण एवढं बोलत नसेल, तेवढं आम्ही एवढं बोलायचो फोनवर. लिटरली अशा आजूबाजूचे म्हणे, "अरे कोण पोरगी-बिरगी पटली काय भाई एवढा वेळ फोनवर?" तर आम्ही दोघं बोलत बसायचो. काहीच नसायच्या गप्पा. इकडचे-तिकडचे रिकामटेकडे आज हे झालं, ते झालं, भांडणं झाली, हे झालं, अशा टाईपमध्ये नाही का. मग ते आमच्या गोष्टी वाढत गेल्या. लिटरली आम्ही 6-7 महिने फक्त ऑनलाईनच कनेक्ट होतो फोनवर. हं, हं. 6-7 महिन्यात एवढी आमची मैत्री झाली, की भाई नेक्स्ट लेव्हल झाली. मग लॉकडाऊन संपलं. मी पुण्यात हं. आलो. आल्यानंतरून आक्याला म्हणलं, "भेटू आपण असं-तसं." पण ॲक्चुअलमध्ये सांगतो मी पिंपरी चिंचवडच्या साईडला राहिला असल्यामुळे पुण्याशी जास्त संबंध नव्हता. हं, 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 हं. 2020-21 पर्यंत. माझं असं की माझं एरिया माझ्या मनात फिरतोय. सिटीत मला यायची कधी गरज पडत नव्हती. माझ्यासाठी कोंडाव जे होतं, हं. तिथं पण मी कधी गेलो नसेल आधी. तर मला असं होतं कोंडाव लय लांब आहे. बरोबर. मग मी म्हणलं, "भाई, मी नाही येणार." म्हणलं, "लय लांब आहे." त्यावेळेस असं होतं की आक्या तिकडं असायचं, पण आक्याची फायनान्शियल गोष्टी तेवढ्या नव्हत्या की हं, हं, हं. येऊ शकतो असं त्या टाईपमध्ये नाही का. तर मग म्हणायचं, "ठीक आहे, चला आपण भेटू कधीतरी." येईल. मग एकदा आकी इकडं आमच्या इकडं आला. कशासाठी तरी आला होता, कोणाला तरी भेटायला काहीतरी काम होतं. हं. त्यावेळेस मी भेटलो. आता मी त्यावेळेस तुला फोटो पाठवतो. तू तो हं. मी तो लावल एडिट इथं. करताना तिथं लाव माझ्या व्हॉईस ओव्हरवर. तर तो फोटो आहे. त्यावेळेस आक्यान मी पहिल्यांदा भेटलो. एक 7-8 महिन्यानंतर. 7-8 महिने फक्त ह्या व्यक्तीला मी फोनवर बोलत होतो ना, कधी प्रत्यक्षात बघितलं कसा दिसतो, केवढा आहे हाईटला, तब्येतीला केवढा आहे, असं-तसं. आणि मी त्याला भेटलो. म्हणलं, "तू तर लय चोंगा दिसतो." चोंगा चोंगा इन द सेन्स की भाई नाही का असं लहान लेकरावानी, तोंड-बिंड बारीक, ना दाढी ना मिशी त्या टाईपमध्ये नाही का. तो मला म्हणला, "अरे, मला वाटलं तू लय मोठा असशील नाही का तब्येतीने-बिब्येतीने. तू कुठं लय मोठा लागून गेला?" अरे म्हणलं, "तुझ्यापेक्षा तर दाढी मिशी फुटली, तब्येत आहे माझी. तू बघ म्हणला, फार काळी दिसायला लागली म्हणलं तुझी." मग तिथं आमचं चालू झालं. मग तिथून आम्ही भेटलो. मग हळू आमचं बॉन्ड वाढत गेलं. मग एक टाईम असा आला, की आक्याचं रील्स वगैरे आले ना, त्यावेळेस मग त्यांचं असं झालं, की भाई आक्या म्हणला, "भाई मला नाही करायचं TikTok गेलं मरू दे." मग आक्याला हं. म्हणलं, "भाई कर. माझे व्ह्यूज बघ वाढत आहेत. तू हं. कर." मग त्यांनी पण करायला चालू केलं. मग त्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्या, की ज्या इंटर्नल आहेत, पण ते मला अ,
नाही शेअर करायच्या पॉडकास्टमध्ये की ते पर्सनल असतं. हां, पर्सनल की ते असं नाही की भाई माझा हम्म. मोठेपणा असं त्या टाईपमध्ये मला नाही दाखवायचं. त्यामुळे ते काही शेअर करत नाही. पण इथून आमची मैत्री वाढत गेली. मग खूप साऱ्या ज्या इंटरनल गोष्टी झाल्या की त्याच्यामुळे आमचं बॉन्ड अजून खूप स्ट्राँग झालं, की एक असतं ना घरातला भाऊ आहे, त्या टाईपमध्ये आमचं सगळं एकमेकांच्या गोष्टी झाल्या. मग त्या हळू वाढत गेलं, वाढत गेलं. मग नंतर आदित्य इंट्रोड्यूस झाला. मग ही सगळी बाकीची. मग आम्ही सगळे सोबत झालो. पण एक असतं ना, आधीपासून त्याची माझी जमली. तर काही गोष्टी मी आदित्यला नाही बोलू शकत, मी त्या आक्याला बोलू शकतो. असं वालं होतं. पण ते आमचं झाले आता त्या गोष्टीला जवळपास नाही म्हणजे आता 26 चालू आहे, ते 5-6 वर्ष झाले आमच्या मैत्रीला. पण ऑनलाईन ह्या फील्डमध्ये आम्ही खूप जण अशी बघितली, की खूप जणांचे ग्रुप झाले, मैत्री झाली. टिकले नाहीत. वर्षभर दिसले, का ते व्हिडिओ काढले, गायब झाले. बरोबर. म्हणजे सेपरेट झाले डायरेक्ट. तसं हम्म. आमच्या ग्रुपमध्ये मला असं आहे, की मला त्या गोष्टीचा आनंद आहे, की भाई आमचा ग्रुप असा झाला, की जेवढी कनेक्ट झाली, आज पण आमच्या सोबत आहे सगळी टिकून आहेत. आमच्यातलं असं कोणच नाही, की जे फुटलंय, साइडला निघून झालंय, त्याला कोण असं. सगळेजण सोबत आहे आज पण. भले ठीक आहे, आज कामात आहेत सगळी लोकं. पण कधी ठरलं ना, की भेटायचं. सगळेजण तिथं किंवा कोणाचं काही काम आहे, कार्यक्रम आहे, सगळेजण हक्काने येणार. तर त्या आमच्या ग्रुपमधला मला प्लस पॉइंट वाटतो. आत्ताच्या ह्या बॅक कंपेअर टू सगळ्यांपेक्षा. सो येस तेवढीच अशी आमची जर्नी होती. मग त्यामुळे आक्याचा आणि माझा बॉन्ड तेवढा स्पेशल आहे ॲज कंपेअर टू बाकीच्यांपेक्षा असं. मग आता जसं आपण पुढे जातोय, आता जिगर मराठीची जी तुमची टीम आहे, फॅमिलीच म्हणू हं, शकतो हं, आपण हं. आता सगळे. हो. मग ह्यात जसं आता बघितलं तर विशाल बनी ते दोघे एकत्र असतात. त्यांचे व्हिडिओज आधीपासून व्हायरल हं, व्हायला लागले. हं. कायम एकत्र होते. आता आक्याचं पण लग्न झालं. हो, आक्याने पण अनाउन्स केलं त्याचं पण आता लव्ह मॅरेजच आहे. हो, आदित्यचं तर अरेंज मॅरेज आधीच झालं होतं. हो. मग आता ग्रुपमध्ये तू एक असा व्यक्ती आहे जो राहिलाय. तू काहीतरी अनाउन्समेंट द्यावी म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे, की एकतर अरेंज मॅरेज कर, नाहीतर लव्ह मॅरेज कर. तुझ्या नक्की कर. मनामध्ये काय आहे? माझ्या मनामध्ये म्हणजे असं आहे, की आता मी युजुअली तेच मला सगळे क्वेश्चन करतात, कारण मी एकटाच राहिलोय आता. भाई लग्न कधी? लग्न कधी? लाईव्हला हं. आलं की तेवढं, कमेंटमध्ये आलं की तेवढं. आता माझ्या बहिणीचं झालं. आता तुझा नंबर कधी? तुझा नंबर. हेच सगळं चालू आहे आता सध्याला. माझं असं सगळ्यांना आता सांगायचं की भाई हे वर्ष आता बहिणीचं लग्न झालं, तर ह्या वर्षात काय होऊ शकत नाही. कारण आपल्यामध्ये एका वर्षात एका घरात एकच लग्न होतं. मे बी मला वाटतंय नेक्स्ट इयर माझा नंबर लागू शकतो. मग अच्छा. ते बघू आता घरचे जसे म्हणतील तसं करेल मी. सेफ प्ले केलं तू एकदम. बहिणीचं लग्न उरकल्यामुळे 1 वर्ष अजून हो, पुढे गेलं अरे एक्सटेन्शन. ॲक्चुअलमध्ये तोच विषय झाला होता, की आधी माझ्यावर सगळं होता. भाई लग्न करायचं, लग्न. तुला असं एकदम एक असं ना कुत्र्याच्या मागे लागतात भाई तुला करायचं. तसेच माझ्या मागे लागले होते, की भाई लग्नच करायचंय. म्हणलं अहो थांबा मी अजून मेंटली प्रिपेअरच नाही म्हणलं. तुम्ही लग्न लावून द्याचाल म्हणलं माझं सगळं होईल. पण म्हणलं ते गोष्टी झेपल्या तर पाहिजे, बरोबर. की भाई ठीक आहे माझं लग्न झालंय, माझ्या जबाबदारी आली, उद्या पोरं-बाळ होणार त्यांचं. मी नाही म्हणलं मेंटली अजून प्रिपेअर. काय माहीत का? पण मला लग्नाचं टॉपिक काढलं, की असं माझं धड-धड व्हायची. भाई लिटरली मी नव्हतो प्रिपेअर. नशिबाने बहिणीचं पुढं आलं. असं बरं झालं देव पावला भाई. पुढं ढकललं. मग बहिणीचं आता ह्या वर्षी झालं. हा वर्ष पण भेटला मला. मग पुढच्या वर्षात मग बघू आता डिसेंबरला नाहीतर नंतर कधी होते. हां, जे काय असेल ते. मग मग काय बघून ठेवलंय का बघणार आहेत नाही, आता घरचे? घरचे म्हणतील त्या हिशोबाने करावं लागेल ना मला सगळं. अच्छा. मग आता जरी मे बी नसेल तू बघून ठेवलं. पण हं. आयुष्यात अशी कधीतरी वेळ आली असेल ऋषी, की आयुष्यात प्रत्येकाला पहिलं प्रेम होतं. तर तुझ्या पहिल्या प्रेमाचा अनुभव कसा होता? की तुझा पण उदास झालता बाकीच्यांसारखा का तुझं चांगलं रिलेशन होतं? माझं रिलेशन म्हणजे ते पहिलं प्रेम माझं रिलेशनच नव्हतं. वन साइडच होतं डायरेक्ट. म्हणजे तुला सांगतो जेन्युइनली. माझं असं होतं, की माझी फ्रेंड होती. मी एका ठिकाणी माझा बर्थडे ठेवला होता. खूप आधीची गोष्ट आहे लाइक 12वीच्या अराउंड वगैरे हं, असेल. हं, हं. 12वी पर्यंत मी कधी पोरींच्या फांद्यात नव्हतोच. पण मला काही इंटरेस्ट पण नव्हता. 12वीच्या वेळेस माझा काहीतरी बर्थडे वगैरे होता 12वी झाल्यानंतर आणि तिथं माझी एक मैत्रीण होती. तिला मी इन्व्हाईट केलं होतं. तर माझे सगळे आता कॉलेज-बिलेजमधले सगळे मित्र आले तिथं आणि ती पण आली आणि ती सोबत एका मैत्रिणीला घेऊन आली होती. आणि ती तिच्यापेक्षा 1 वर्षांनी लहान होती. लाइक मी 12वीला असेल, ते 11वीच्या एजची. तर ती आली आणि माझं असं झालं बर्थडे राहिला बाजूला. अरे कसली भारी दिसते ही. असं झालं माझं जेन्युइनली बरं का. आणि मग तिथून माझं स्टार्ट झालं, की भाई दुसरा दिवस आला. मग मी तिला फोन केला. म्हणलं, "कोण आहे ती? काय आहे ती? असं-तसं काय आहे? बॉयफ्रेंड वगैरे आहे?" म्हणली, "नाही, असं काही नाहीये." त्या गावात भाई माझ्या घरचे बघणार आहेत रे हे सगळं. हां ना, मला आत्ता क्लिक झालं. तर चल ठीक आहे. मग ती म्हणली, "नाही, असं काही नाहीये." नाही का. मग हं. म्हणलं, "हे खरंच ॲक्चुअलमध्ये तुझ्या इथं पॉडकास्ट देतो ना भाई, मी असं म्हणत नाही, पण तू खरंच लकी आहेस माहिती आहे का. आता मी एकदम फ्लोमध्ये बसलोय ना, मला गोष्टी पण कळेना मी किती रिव्हील करतोय आणि काय हं. करतोय. माझ्या घरचे पण बघणार आहेत. मला वाटतं शिव्या पण पडू शकतील मला.
तर चल ते झालं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी फोन केला मी. विचारलं कोण आहे, काय आहे? त्यांनी सगळं सांगितलं मला. हं. तर ठीक आहे. मग Facebook होतं त्यावेळेस. Facebookला कनेक्ट झालो. बरोबर. Facebookवर बोलायला लागलो. Facebookवरून बोलणं असं होतं, की नाही का, हाय केला मेसेज. तिचा 2 दिवसांनी रिप्लाय यायचा, हाय. मग भाऊ डायरेक्ट हवेत. भाई हाय मेसेज आला भाई मला. अरे पटली भाई आता आपलं त्या टाइपमध्ये नाही का. आणि आमचं असं तुटकं-मुटकं बोलणं चालायचं. तेव्हा भेटणं-बिटणं म्हणजे लय लांबची गोष्ट लांबची आहे. रेअर म्हणजे गोष्ट आहे. लय रेअर गोष्ट नाही का. तरी पण मी ट्राय करायचो काहीतरी करून भेटावं. मग मला हं. नंतर कळालं, की ती एका ठिकाणी सकाळी जॉगिंगला वगैरे जाते नाही का असं तसं. अच्छा. म्हटलं ठीक आहे. बादशाह पेटला. बादशाहने जिम लावली डायरेक्ट. फुल फिल्मी स्टोरी एकदम. डायरेक्ट जिम लावली आणि जिम पण आता ती 6 वाजता यायची. 6:00-6:30ला वॉकिंगला. मी घरातून 4:30ला उठायचो. 5 वाजता शार्प जिमच्या बाहेर जायचो. सर माझ्या मागून यायचं. सरांनी द्या चावी सर. म्हणजे उघडायचो, आतमध्ये जायचो. माझ्यासोबत 2 मित्र होते. ते आमच्या एक स्कूटीवर तर तिघांचाच एक ग्रुप होता. ते 2 मित्रांना घेऊन जायचो. जिम-बिम करायचो. जिम-बिम झाली की तिथंच फ्रेश व्हायचं, तोंड-बिंड धुवायचं. मस्त सकाळी-सकाळी 6:30 वाजता पावडर-बिवडर लावायचो मी तिथं. आणि तिथून मग मी जायचो तिकडं. आणि तिथं जाऊन काहीच नाही गाडी लावायचं. आपलं निसर्गाची हवा घेत बसायचं असं त्या टाईपमध्ये वाला विषय होता. मग आपलं बसायचं निवांत. तर ती काय होती ती तिच्या घरच्यांसोबत वगैरे असते त्यामुळे असं काय मी जाऊन बोलणं वगैरे हं, असं काही. हं, हं. पण ते तिकडून नोटीस करायचं दिसायचं मग थोडी स्माईल-बिल असलं. झालं भाई आता. आता 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 मला कोण थांबवू शकत नाही असं वालं होतं. त्या गोष्टी पुढं हं. अशाच चालत गेल्या. ज्या वन साइडच राहिल्या आणि नंतरून एक टप्पा आला, की ह्या गोष्टीला वर्ष मे बी गेला असेल ह्या सगळ्यामध्ये हं, नाही का. हं. वर्षभरात असतं, की मी माझ्या साइडने एवढं एफर्ट घेतोय, तर माझ्या साइडने हं. फुल स्ट्राँगवाली फिलिंग होती. मी तिला कधी विचारायलाच गेलो नाही, "तुझ्या साइडने काय आहे बाई?" आणि ती जरी म्हणली असती, "बाई माझ्या साइडने काय नाही." मग "ठीक आहे, तुझा प्रश्न. माझ्या साइडने खूप आहे." असं डायरेक्ट म्हणलं असतं मी. पण मी कधी ते विचारलंच नाही. आणि त्यावेळेस असं झालं, की नंतर ती दुसऱ्या कुठल्या कॉलेजला गेली, नवीन मित्र-बित्र भेटले. साहजिक तिचं काही नसेल माझ्या टुवर्ड किंवा असेल तरी ते टेम्पररी हं, तेवढ्यापुरतं. हं, आता हं. नवीन कॉलेजला गेलो, कोण दुसरं आवडलं असेल. हं, मग हं. मला नंतर कळालं, की ती जण कुणासोबत तरी हं, रिलेशनमध्ये हं. आली. संपलं मी आता काय करायचं? मी तिला बोलवलं भेटायला. मी पहिल्यांदा तिला भेटायला बोलावलं असेल बरं का, असं पहिल्यांदा 1-1.5 वर्षामध्ये. कुठल्या कॉन्फिडन्सवर मी आज पण त्या प्रश्नाची का बोलावलं असेल आणि कुठल्या कॉन्फिडन्सवर बोलावलं? मी तिला गोष्ट विचारली, "अरे काय रे तुमच्या कॉलेजमध्ये असं-असं, असं-असं आहे का तुझं काय कुठं?" "हो, आत्ता रिसेंटली नवीन." म्हणलं, "ठीक आहे, चालतंय. भेटूयात आपण नंतर निवांत कधीतरी." जातो आता. ती गेली. ती असलं नेक्स्ट लेव्हल डिप्रेशन, की म्हणजे म्हणतात ना, आता त्यावेळेस मी बालिशच होतो. पण त्या बालिशपणामध्ये पण जग संपलंय. फुल मागून आत्ताचं नाही का ते एखादं ते तो सीन बॅकग्राऊंड इमॅजिन एकदम कर. असं. आभाळा त्या टाइपमध्ये गाणं चालू आहे मागं आणि फुल असं टेन्शन म्हणजे आता काय करू? माझं आयुष्यच संपलं आता. आता काहीच माझ्याकडे उरलंच नाही. आता जगून काय फायदा? ह्या टाइपमध्ये मी फुल फुल ह्याच्यामध्ये. मला वाटतं 10-15 दिवस मी ह्याच्यातच घालवले असतील. कुठं मग डिप्रेशन म्हणजे मला असं होतं, की मला दाखवून द्यायचं डिप्रेशन काय? भले हं, ते हं. नंतर मला फील होत नव्हतं, पण तरी दाखवून द्यायचं. मग बळच घराच्या बाहेर निघत नसायचो. मग ती वॉकिंगला यायची, तिकडे जात नसायचं. वाटलं पाहिजे ना मला काहीतरी हं, फील झालंय हं, म्हणून. हं, हं. कशाचं काय? ती आपली दुसऱ्याबरोबर निवांत मजा करते. मी इकडं आपलं बघत मग झालं तुझा जीव त्यानंतर जळतोय हां. इकडे. मग म्हणलं ठीक आहे, झालं त्याला 15-20 दिवस झाले. काय ते असं पण मला रिअलाईज झालं, की बाई मी कधी तिला विचारलं नाही, तुला फीलिंग्स आहेत का नाही? ठीक आहे, ती बघती, हसती, त्यालाच तू प्रेम समजतोय म्हणून. ते आणि ते माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदाच असं काहीतरी झालं होतं ना रे. मग हं. त्यामुळं मला असं झालं, की ठीक आहे, चल लेट इट बी. दिला विषय सोडून. मग विषय सोडून दिला, की झालं म्हणजे माझं पहिल्यापासून तिथंच एक म्हणतात ना, कधी त्या पोरीसोबत मी रिलेशनमध्ये हं. आलो. बट एक असतं, की वन साइड प्रेम होतं माझं. तेवढंच माझं पहिलंवालं जे काय होतं ते. राइट. पण तुझा विश्वास आहे का प्रेमावरती, की प्रेम ही संकल्पना तुझं काय मत आहे, की प्रेम एक्झिस्ट करतं का? प्रेम एक्झिस्ट करतं का? मला त्या गोष्टीनंतरून नाही का तो इन्सिडेंट झाला ना, तोपर्यंत मला असं होतं, की प्रेम म्हणजे खूप भारी गोष्ट आहे ना. त्यानंतर माझा ॲक्चुअलमध्ये प्रेमावरचा असा विश्वास उडून गेला. असं झालं, की बाई चल ठीक आहे राहायचंय तर सोबत कोण असेल तर हं. जेन्युइनली राहतील. नसेल राहायचं तर नाही राहणार नाही का, एवढा काही सीन नाहीये. पण प्रेम ही कन्सेप्ट माझं असं झालं, की तुम्ही जर एखादा मोठा निर्णय घेताय कुठल्या पण गोष्टीबाबत, हं, हं. की बाबा हाच माझा पार्टनर आहे, हं, हीच माझी हं. पार्टनर आहे ह्या ह्या गोष्टीबाबत. तर ती गोष्ट अशी आहे ना, की ते तुम्ही आधी फ्रेंड्स झाले, हं. 15 दिवस टाईम स्पेंड केला, मग रिलेशनमध्ये आले. 1 महिन्यात डिसिजन घेतला. असं होतच नाही माझ्या माझ्या पॉइंट ऑफ हं. व्ह्यूनी. 1 महिन्यात समोरचा व्यक्ती तुम्हाला कळूच शकत नाही. बरोबर आहे. लिटरली मी असे पण मित्र बघितले, ज्यांचे
खूप खूप वर्षाचे रिलेशन होते 6-7 वर्ष. एंड पॉइंटला ब्रेकअप झाले. पण ते एक माझं असं आहे, की भाई चल तुम्ही प्रेम करता रिलेशनमध्ये आला. स्टार्टिंगला तुम्हाला 9चे 9 दिवस खूप भारी गोष्टी वाटणार आहेत. हं. साहजिक आहेत. ते लबी-डबीवालं चालणार त्यावाल्या गोष्टी. नंतर एक टाईम येणार, की तुम्ही एकमेकांना बोर होणार आहेत. हं. बोर झाल्यानंतर तुम्हाला एकमेकांच्या गोष्टी इरिटेट करायला चालू करणार आहेत. तो जो फेज आहे ना, तो इरिटेशनवाला, तो जर तुम्ही सोबत मिळून टॅकल केला, तिथून मग परत तुमचा इंटरेस्ट झाला, की भाई नाही. मग तिथं असं होतं, की भाई हां, त्या पॉइंटला तुम्ही म्हणू शकता, की हाच तो व्यक्ती ज्यासोबत मी सर्व्हाईव्ह करू शकते पुढं हं. किंवा त्या टाईपमध्ये. किंवा सध्याच्या ह्याच्यामध्ये तर आता आपण राहिला पुण्यात. प्रेम-बिम ही कन्सेप्ट भाई आता म्हणजे भले आपण किती जरी 90sच्या टाईमचे असलो तरी आत्ताची ही सगळी जेन जनरेशन चालू आहे त्यांचं भाई वेगळंच काहीतरी खेळखंडोबा चालू आहे. ते ते लिटरली म्हणजे मला ती बुद्धीला पटतच नाही ती गोष्ट. त्यामुळं सध्याच्या ह्याच्यामध्ये प्रेम करणं, एखादं प्रेम करण्याला एक शोधणं, खूप अशी रेअर केस आहे आणि त्याला भेटलं त्याला भाई म्हणजे काय लॉटरी लागल्यासारखा विषय आहे आत्ताच्या सिच्युएशननुसार. तुझं एखादा काही किस्सा आहे का, की जिथं तुझ्या मित्राचं हार्ट ब्रेक झाले हं. आणि तू त्याला काउन्सिल करतोय, जिथं तुला काहीच रिलेशनशिपचा अनुभव नाही. पण तू लय भारी समजावतोय. अ, असं बघायला गेलं ना तर अ, आहे एक माझा मित्र हं. शिवानंद म्हणून आहे. त्याचं एक असं होतं की कॉलेजला होतो बरं का. हं. तर मी जसं म्हणलं की मी 12वीच्या अराउंडमध्ये काहीतरी चाळे केले असतील असे इकडं. त्याच्या आधी असं काही नव्हतं माझं. सॉरी 11वी-12वीच्या हं, ह्याच्यात. हं, हं. तर त्यावेळेस आम्ही हॉस्टेलला होतो. तर XYZ एक मुलगी त्याला आवडायची. त्यासोबत रिलेशनमध्ये हं. होता असं तसं. पोरगी मला मला दिसतंय माझ्या डोळ्याला. ती पोरगी भाई दुसऱ्यांना पण लाईन देते रे ह्याच्यासोबत रिलेशनमध्ये असताना. मी त्याला सांगतोय भाई, "अरे दुसऱ्यांना पण लाईन देते असं तसं." "गप तुला काय कळतंय भाई, जळतोय तू माझ्यावर." असं तसं मला फुल नाही का सांगायचं. हे अ, नंतरून सीन असा झाला, की मी त्याला सांगतोय समजवतोय तर काय ऐकलाच नाही. तर माझी एक रिक्वेस्ट आहे, की तुझं नाव फक्त बीप कर. हं, हं. ठीक आहे. तर नंतर मी काय केलं म्हणलं, "भाई तुला वाटतंय ना?" ते म्हणलं, झाले त्यांच्या रिलेशनला 6-7 महिने झाले. आता तो आणि मी एकदम बेस्ट फ्रेंड म्हणजे अजून पण आहे बरं का. तर सीन काय झालं तिथं, त्या बाईने तिला हे केलं, मी घरी आलो सुट्ट्यांसाठी. ती पण त्या पिरियडला घरी आली बाहेर. माझ्याकडे Facebook होतं. मी रिक्वेस्ट-बिक्वेस्ट टाकली. थोडाभर मी बाहेर होतो आणि Facebookवरच बोलणं चालू झालं. मी आठवड्याभरानंतर आतमध्ये गेलो. त्याला परत भेटलो. मध्ये आम्हाला फोन वगैरे अलाउड नव्हते. पण ते लपून-छपून असतात ना, हं, पोरं जरा हं. चॅप्टर तशातलेच आम्ही होतो. आमच्याकडे होता पटनाचा मोबाईल. त्यात मी Facebook लॉगिन केलं. म्हणलं थांब तुला एक फोन घेतला आणि त्याला दाखवलं. तिची आणि माझी चॅट उघडली. तिचा मेसेज दाखवला, "आय लव्ह यू." भाई, तू म्हणलं ना कुठल्या मित्राचं सातवण केलंय का? हार्टब्रेक झाल्यामुळे होतं. हार्टब्रेक करणार मीच होतो आणि सातवण करणार पण मीच होतो. म्हणजे लिटरली सांगतो, "काय केलं तू?" मग तिने मला एक शिव्या घातलं. म्हणलं, "भाई मी तुला सांगत होतो इज्जतीत. सगळ्यांकडे लाईन देते, तू ऐकलं नाही. शेवटी मलाच काहीतरी करावं लागलं तुझे डोळे उघडण्यासाठी." आणि ॲक्चुअलमध्ये मी तेवढ्यासाठीच केलतं. माझं काही दुसरं इंटेन्शन नव्हतं. मी त्याला दाखवलं, "हे बघ." त्याला वरची चॅट पण दाखवली. म्हणलं, "इथं नीट नोटीस कर." म्हणलं. "मी काय फ्लर्ट करतोय का ती किती फ्लर्ट करते." म्हणलं. "कोण इंटरेस्टेड तुला दिसतंय ना." म्हणलं. "मी काय असं जबरदस्ती नाही केलं." म्हणलं. त्याला जरा रिअलाईज झालं. मग भाऊ 2-4 दिवस मध्ये असं जरा लो झाला नाही का. आणि मग त्या पोरीला कळालं. तिला असं झालं, की भाई आता ठीक आहे ह्याच्यासोबत ब्रेकअप झालं तर माझ्यासोबत तर राहील मी असं तसं. मी कशाचा भाई माझा मित्र इकडं खातला आणि तुझ्यासोबत राहावे पळ तिकडं म्हणलं. मी तिला परत बोललो पण नाही आणि काहीच नाही. त्याला ब्लॉक पण करून टाकली. काहीच माझ्या पोरीसोबत कॉन्टॅक्ट नाही. मग इकडे शिवानला मी सांगतो. आणि तो ॲक्चुअलमध्ये दिसायला पोरगा मी 11वी-12वीला लय चोंगा होतो. आणि तो भाई असा असतो ना डायरेक्ट स्टड एकदम. स्टड म्हणजे ते तेव्हा स्पाइक-बिक करणं, हं. जेल-बिल लावणं आणि एकदम गोरा-बिरा नाही का. म्हणजे ॲक्चुअलमध्ये पर्सनॅलिटी अशी होती, की पोरी 100% त्याच्याकडे अट्रॅक्ट चॉकलेट हां, पर्सनॅलिटी. चॉकलेट बॉय म्हणू शकतो. ॲक्चुअलमध्ये तसा होता तो. मी त्याला तेच सांगतोय, "भाई तू दिसायला कसला भारी आहे म्हणलं. तुला कळतंय का म्हणलं केवढा गोरा-बिरा. अरे तू असं जाऊन थांबलं तर 10 पोरी तुझ्यावर अशा अशा फिदा होतील म्हणलं." त्याचं नाही. हे माझं खरं प्रेम होतं. "अरे त्या खऱ्या प्रेमला मार गोळी. तुझं खरं प्रेम माझ्याकडे पण आलतं" म्हणलं. खरं प्रेम करायला. मग असं तसं गोष्टी सगळ्या पुढे-पुढे झाल्या. मग मी त्याला समजवतोय.
आत्ता शिक म्हणलं कुठं आपण लहानाचं मोठं झालोय म्हणलं. आत्ता नवीन-नवीन गोष्टी. तू एवढ्यामध्ये सीरियस व्हायला लागला. कळतं का तुला म्हणलं नाही का? असं हं, नसतं म्हणलं रिलेशनमध्ये. ब्रेकअप झाल्यावर त्याच्या गोष्टी तू मोटिव्हेशन म्हणून घे. हं. आत्ता तुला वाटतंय की ह्या पोरीसोबत झालंय, हे माझं प्रेम होतं, मला धोका भेटला. ठीक आहे ना, तिला पण दाखवून दे की तिच्यापेक्षा भारी तुझ्या कोणतरी आयुष्यात येऊ शकते. ह्या टाईपमध्ये मी त्याला मोटिव्हेशन देईन. त्यावेळेस त्याने मला तोच प्रश्न विचारला, "तू एवढं मला ज्ञान देतोय" म्हणलं, "कुठून आहे?" म्हणला. "तुझं तर काहीच नाही" म्हणलं आजपर्यंत. अनुभव कुठनं "कुठल्या येतोय? अनुभव कुठे आहे?" म्हणलं "तुझं, कुठल्या गोष्टीनं?" म्हणलं, बघ प्रत्येक गोष्ट सांगायला" म्हणलं "अनुभव मॅटर करत नसतो" म्हणलं. "मी लहानाचा मोठा हुशार आहे" म्हणलं. "मला माहितीच आहे सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून ह्या गोष्टींपासून मी 4 हात लांब आहे." कोच डोंट प्ले हां, गेम. हां, हां. त्या त्या टाइपमध्ये. डायरेक्ट म्हणलं, "भाई 4 हात लांब आहे." का तर मला माहिती आहे अशाच गोष्टी होणार. मला सफर नाही करायचं. मला आधीच पूर्वकल्पना आहे म्हणून मी लांब आहे म्हणलं या गोष्टीपासून. आणि तेच आता तुला रिअलाईज झालं आणि त्याच्यावरच मी तुला लेक्चर देतोय म्हणलं. इज्जतीत सांगतोय, असं-असं हो. लिटरली ही स्टेज आली की भाई तुला ह्यातून बाहेर निघायचंय का नाही? नाहीतर थांब तुझ्या पप्पांना फोन करून सांगतोय पोरीच्या मागे येडं झालं. मग त्याची बाटली, प्रॉपर बाटली. पण डायरेक्ट दुसऱ्या दिवसापासून एकदम चिल झाला भाई. काहीच विषय नाही. भले तो बाथरूममध्ये जाऊन रडत असेल, पण माझ्यासमोर काहीच नाही. एकदम निवांत झाला तो. अच्छा. तू ती मीम बघितली आहे का? बडे हरामी हो बेटा. हां. ती बरोबर लागू होती हां तुला. लिटरली तसंच होतं. त्यावेळेस जरा एक आपलं वय पण होतं ना रे, की मजाक मस्ती आणि त्याच्यामध्ये आमचं ते चालायचं. बालिश-बालिशगिरी सगळी त्या बाई. मग आता ज्यावेळेस मी एक बघितलं, आक्याचं ज्यावेळेस लग्न झालं होतं. तर आक्याच्या लग्नाच्या नंतर ना एका व्लॉगमध्ये सगळे तुम्ही होता बघ, ते डिस्क्लोज करत होता आदित्य, की तो आता वडील होणार आहे. येस, येस, येस. तर त्यामध्ये ते कळलं, की बाबा ते दोघं नाराज होते, की आक्या इतक्या लवकर का लग्न करतोय? असं तुला नाही का त्यांनी कधी मोटिव्हेट केलं, की आता ह्याचं बी झालं, तुझं उरक की बाबा? नाही, नाही. ॲक्चुअली त्यांनी स्वतःचीच लग्न माझ्यापेक्षा मोठे आहेत ते. हं. माझं लाइक आता 26 एज असेल तर त्यांचे 30, 28, 29 असे मोठे आहेत माझ्यापेक्षा सगळे. हं, हं, हं. मला आक्याचं एज माझ्या एवढंच असून होतं ना मला पण 26-27च आहे हां, आक्याचं पण. हां. बरोबर. पण ते दिसताना बारीक दिसतं. लाडी मिशन आहेत त्यामुळं. हां. तो बारीक दिसतो. ती गोष्ट वेगळी. पण त्याच वयामध्ये त्यांनी केलं. आदित्यने त्यांचं ते मला का बोलले नाही, कारण त्यांनी स्वतःनीच आदित्यने लग्न त्याच्या 28-29 मध्ये केलंय. हं. विशालचं पण आता तेवढं एज असेल तर तो अजून अजून नाही केलेलं लग्न. मी त्यांच्यापेक्षा बारीक आहे. मग ते कुठल्याही मला सांगतील, की "भाई तू बरोबर. लग्न कर." आक्याने घाईघाईत केलं, त्याला करायचं होतं. तो त्याचा त्याचा कॉल होता. पर्सनल हां, चॉईस होती. पर्सनल चॉईस होती. त्यात आपलं काही नाही. हं. त्याच्यामध्ये तू निवांत टाईम घे. आहे तुझ्याकडे टाईम. असं नाही ते घरचे फोर्स करत असले, आम्ही येऊन सांगतो. त्याला त्याच्या मनाने करू दे नाही का, हं. निवांत टाईम घेऊन असं तसं. त्या हिशोबाने मग मला ते काही नाही बोलले, की "भाई तू लग्नच कर आणि आत्ताच कर आणि तुला कळतं का असं तसं." कारण स्वतःच त्यांनी त्या हं. टाईम घेतात त्या गोष्टीसाठी. तर मला कशाला बोलायचं विहिरीत ढकलून बरोबर. देतील. आता असं. तुझे कंटेंट ज्यावेळेस आम्ही बघतो, तुझे YouTubeचे व्लॉग्स हं, असतील किंवा तुझे शॉर्ट व्हिडिओ हं. असतील, रील्स असतील. तुझी फॅमिली पण इक्वली त्यात इंटरेस्टेड असते. ते पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. बऱ्याचदा आईंना आम्ही बघतो हो, तुझ्या. हो. तर आई खरं रेडी असतात का बळच आपलं तू हात धरून रेडी ते करतो? दिसताना तुम्हाला रील बघताना खूप मजा येते. यार खूप कॉमेडी मस्त ॲक्टिंग केली आहे पण त्याच्यामागे काय स्ट्रगल आहे ते फक्त मला आणि माझा व्हिडिओ काढतो त्यालाच. दोघांनाच माहिती असेल. म्हणजे असं होतं ना, की आता इतक्यामध्ये मी नाही व्हिडिओ काढले ते कंपनीमध्ये बिझी झाल्यामुळं. पण हं. आधी असायचं ना, की मला व्हिडिओ काढायची. मम्मीला मी फोन केला ना, "मम्मी, मी आता दुपारी कंपनीतून घरी येतोय. अशी-अशी डोक्यात व्हिडिओ आली माझी, ती शूट करायची. साडी-बिडी घालून आवरून-बिवरून ठेव." मम्मीचं असं. "हे गप्प आहे मला झोपायचंय, तू नंतर-नंतर काढू." आणि डायरेक्ट तोंडावर फाट्यावर कोल्लं. मारलं. हां, डायरेक्ट कोल्ल्यासारखं. लिटरली मी घरी जेवायला गेलो, जेवायला वाढायची, डायरेक्ट झोपून जायची. म्हणजे तिला काही घेणं-देणंच नाही, की भाई चल ठीक आहे, असं तसं. असं नाही, की आपलं पोरगं पुढे चाललंय, चल मी पण. असं कधीच नाही, कधीच नाही. आणि त्याच्यामागे रिझन असं आहे, की बॅकएंडनी काय काम करायचं असेल, सपोर्ट करायचं मी 100%. पण फ्रंटला येऊन काम करणं आणि एक असतं ना, की मेन सगळ्यांच्याच घरातले हं, एक हं. प्रॉब्लेम, नातेवाईक काय म्हणतील, हे काय बरोबर. म्हणतील. ते त्याच्यामुळं आमची मम्मी जरा थोडं बिचकायची. पण मग मम्मीला 2 दिवस मस्का लागला, "प्लीज कर ना, लय भारी व्हिडिओ आहे." अगं काहीच नाही. मग मम्मीला आधी मला स्क्रिप्ट सांगावी लागायची. मग मम्मीला स्क्रिप्ट आवडली, तर मम्मी रेडी होणार. नाही आवडली, "ए असं कुठं? मी तुला कानफडीत मारून थोबाड-बिबाड म्हणणार आहे. तुला येडा आहे का? असल्याशिवाय बिया नाही देणार." म्हणली. "येड्या मला कसं म्हणतील लोकं हे ते." "मम्मी विश्वास ठेव" म्हणलं माझ्यावर. "मी आहे ना" म्हणलं, "काही शिव्या खायच्यात मी खातो." "अरे तू काय तू बाहेरचा आहे का? माझाच पोरगा आहे. तुला शिव्या पडल्या म्हणजे मला चांगलं वाटणार आहे का?" अशा टाईपमध्ये आमच्या घरात गोष्टी व्हायच्या. पण मम्मीला झालं तर मम्मी सोबतच्या माझ्या व्हिडिओज ना, खूप चांगल्या हं, लोकांना हं. आवडतात वगैरे आणि मला आता लोकांना पण सांगायचं, की तुम्हाला मम्मीसोबतचे व्हिडिओ बघायचे असतील, तर माझ्या मम्मीला असं असं नाही का मम्मीची आयडिया आहे माहिती लोकांना. त्यांना जाऊन म्हणा, की "काकू व्हिडिओ बनवा, व्हिडिओ डीएम मम्मीला" करा तिथं हां. सगळ्यांनी. आणि लिटरली खूप ठिकाणी असं झालंय. आत्ताच रिसेंटली म्हणजे आधीचे किस्से तर वेगळे, पण आत्ताच रिसेंटली मम्मी गावाला गेली आणि कुठेतरी बार्शीच्या साइडला कुणाचं तरी लग्न हं. होतं.
तर देवदर्शन केलं आणि बार्शीतल्या लग्नात गेली. मला 2-4 दिवसाखाली एका YouTubeच्या ब्लॉगला कमेंट आली, की "दादा ह्या-ह्या तारखेला, ह्या-ह्या लग्नात असं-असं तुमची आई आली होती, त्यांना मी भेटले, फोटो पण काढला, असं-तसं त्यांना बोलले, असं-तसं." मग मम्मीला विचारलं, "काय गं मम्मी?" ती म्हणली, "हो, कोणतरी होते त्या लेडीज नाही का आलत्या. मला म्हणत होत्या, तुम्ही ऋषीची मम्मी ना, तुमचे व्हिडिओ छान असतात, ब्लॉगमध्ये पण छान असतात. तुमची खूप छान आहे. 5-10 मिनिटं बोलली माझ्यासोबत, फोटो काढले, हे केलं." म्हणलं, "एवढं सगळं तू मी विचारल्यावर सांगते म्हणलं. म्हणजे तुला आता थोडंफार फेम भेटायला लागलं, तर ते पण माझ्यापासून लपवून ठेवायचं तुला म्हणलं. एकटंच फेमस व्हायचं. तसं असेल तर सांग म्हणलं. तुझी सेपरेट आयडी उघडून दिली, त्याच्यावर व्हिडिओ टाक म्हणलं तू. तुझं तू फेमस हो म्हणलं." मग मम्मी म्हणली, "अरे असं नाही, तसं नाही." मग मम्मीला पण ते चांगलं वाटायला लागलं, की हं. बाहेर गेले की लोकं तिला पण काहीतरी ओळखतात, की बाबा हा ऋषीची मम्मी असं-तसं नाही का चांगलं आणि खूप खूप ठिकाणी झाले. खूप ठिकाणी म्हणजे हं. जे कॅबवाले वगैरे किंवा रिक्षावाले त्यांच्यासोबत पण झाले. तर मम्मीला मग ती गोष्ट चांगली वाटायला लागली आणि मग त्यानंतर हळू मम्मी आता इन झाली. आता सध्याला आमचे व्हिडिओ येत नाहीत त्यामागं, की मी आता कंपनीत असतो. बरोबर. शेड्यूल थोडं त्यामुळं आणि वेगळं आता झालंय. असं गुरुवार वगैरे सुट्टी असेल, की मग काय असं तू फोन करतो आणि मला पॉडकास्टला बोलवतो. मग टाईमच भेटत नाही असा वाला विषय झाला. नाही आता भेटेल टाईम. आता हां. एकदाच पॉडकास्ट आता भेटेल. पण ऋषीच्या वेळेस आता तुझं हे वालं व्हर्जन आम्ही बघतोय किंवा प्रेक्षक पण बघतात. तुझा जो फॅन क्लब आहे, ऑडियन्स आहे, हं, की तू लोकांना हसवायचं काम करतो. जे हं. सगळ्यात अवघड मानलं जातं. हां, हां. रडवणारा अभिनय असेल हो, किंवा हो, हो. फायटिंग वगैरे हां, ह्या हां. सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. हां. पण एखाद्याला हसवणं ही खूप मोठी हां. गोष्ट आहे. पण तुला ज्यावेळेस लोकं त्या शेडमध्ये बघतात, की लोकांना तू हसवतोय हां. आणि सेम टायमिंगला आम्हाला तुझ्या बहिणीच्या लग्नातला एक वेगळा ऋषी दिसला. जिथं ते ऋषीच्या डोळ्यात पाणी होतं. ऋषी इमोशनल होता. खुश होता, पण इमोशनल जास्त होता. आणि इतर वेळी त्या दोघांची आम्हाला अशी भांडणं वगैरे दिसायची त्या हां, हां, रीलमध्ये, हां. स्टोरीजमध्ये, व्लॉगमध्ये. मग हे कसं नातं आहे तुझं बहिणीसोबतचं नेमकं? आता रिसेंटलीच आता नाही म्हणलं तरी लग्नाला आता 2 महिने 2 झाले महिने असं झाले हां. असतील. रिसेंटलीच लग्न झालं बहिणीचं. तर आमचं सीन असा होता, की लहानपणापासून आम्ही कधीच एकमेकांसोबत प्रेमाने कधीच बोललो नाही. मला आठवत पण नाही कधीच. ना तिच्या बर्थडेला ना माझ्या बर्थडेला कधीच नाही. बर्थडेला पण आम्ही एकमेकांना टोमणे मारतच बोललोय. कंटिन्यू भांडणं, भांडणं, भांडणे ह्याच्यातच आम्ही वाढलो. बघता-बघता असं झालं, की भाई ती वेळ आली, की आता मला रिअलाईज व्हायला लागलं, की भाई 15-20 दिवसांनी बहीण जाणार आहे आता घरातून. परत कधीच ते आपल्या घरात हं. हक्काचं राहणार नाहीये. आणि मला त्यावेळेस ती गोष्ट हिट व्हायला चालू झाली. तरी मम्मी मला नाही का लग्नाच्या 5-6 महिने आधी म्हणायची, "तरच चिल परत, तरच चिल बहीण." हां, म्हणजे का सगळे टिपिकल घरात आई हां, बोलते. तसं. आत्ता आहे तेवढं प्रेमाने बोल, तिच्यासोबत हं. वेळ घाल. मग आज असं मी कामात असं मी इग्नोर केल्या त्या गोष्टी नाही का. तर मला असं झालं, की भाई ॲक्चुअलमध्ये हं. टाईम स्पेंड केला पाहिजे होता मी. ठीक आहे, पण ते गोष्ट जसं-जसं लग्न जवळ येत होतं, तसं-तसं मला ती भीती, धक नर्व्हसनेस खूप वाढत होता. हं, हं, त्यासोबत हं. माझ्यावर आमच्या घरात माझे जे बहीण-भावंड आहेत, ती सगळी लहान-लहान आहेत. मोठं कोण नाही. हं, हं, हं. मोठं पप्पा, मी आणि काका वगैरे आम्ही होतो. तर मोस्टली जबाबदारी लग्नाची माझ्यावरच होती. पैशाची नाही म्हणत, पण एक बाहेरची कामं असतात ना, हं, हे बघ, हं, ते बघ, काय डेकोरेशन आहे, तर माझ्यावरच होती. ही कामांची धावपळ पण चालू होती आणि साईडला माझ्या डोक्यात म्हणजे अशी ती धक की बहीण जाणार आहे, बहीण जाणार आहे. हं. तुला सांगतो आमच्या घरामध्ये लिटरली शेवटचे 7-8 दिवस होते ना, तर मी पत्रिका वाटवतो. मी पत्रिका कशा वाटायचो माहिती आहे का? सकाळी उठायचो, पत्रिका वाटायला निघायचो. जेवढी लोकं मला दिवसा भेटतात तेवढ्यांना वाटायचो आणि माझे मित्र वगैरे आहेत, की जे रात्रीचे जागे असतात, त्यांना रात्रीच्या पत्रिका वाटायचो. तसंच कंटिन्यूमध्ये. मग घरी मी सकाळी 7:00ला वगैरे किंवा 6:00ला पोहोचायचो. 2 तास झोप काढायचो. परत पुढच्या पत्रिका. का तर टाईम कमी होता. मग पत्रिका एवढ्या छापल्या होत्या, की भाई पप्पा म्हणले, "छापल्यात कशाला पत्रिका वाटायच्याच नव्हत्या तर." मग त्यामुळं मला ते वाटणंच होतं आणि खूप असं झालं, की माझे जवळपास 1,500-2,000 कॉन्टॅक्ट्स असतील. मी त्यांची हे काढली, प्रिंट काढली बारीक. आता मला फोन करायचे होते सगळ्यांना. तर इथं पत्रिका वाटायला जातो, इथून तिथून मला पोहोचायचं ना, माझ्यासोबत असायचा. त्याला सांगायचं नाव सांग. तो नाव सांगायचं, मी डायल करायचं. मी गाडी चालवत फोन करायचं. "आता ह्या तारखेला लग्न आहे, या नक्की लग्नाला." असं तसं. बट टाईम एवढा ते फोनला एवढा टाईम लागला, की लिटरली माझे 500-600 कॉन्टॅक्ट्स आहेत ना, राहिलेच. मी बी आहे त्यातला एक. हां, बघ राहिलेच आणि जेन्युइनली माझं काय असं इंटेन्शन नव्हतं, की मला कुणाला हं. बोलवायचं नाही. कारण माझ्या एकट्यावर लय लोड होता, लय लोड होता. मग माझं असं झालं, की मी लिटरली सांगतो, उद्या लग्न आहे. म्हणजे उद्या नाही, संध्याकाळी 6:00 वाजता लग्न आहे. तर मी ते विधीमधून पण मी तिथवर पोहोचोपर्यंत मी फोन करत होतो. बापरे! म्हणजे एवढी माझ्या मागे ॲक्चुअलमध्ये होती आणि खूप लोकं असे आहेत, की ज्यांना फोन केले. पण आता लिटरली हं. काय झालं माहिती आहे का, की लोकं फोन केले ना, तर लय दिवसांनी फोन केला माझा. "भाई लग्नाला ये, असं-असं ह्या तारखेला आहे."
ठीक आहे ना भाई चालतंय. मग तुझं कधी? बाकी काय चाललंय? हे बाकीचं फापट पसारा. म्हणजे तुम्ही 1 मिनिटं धरला होता की लग्नाचं इव्हेंट तिथं 5-5, 10-10 मिनिटं घेतले आणि त्यांना म्हणतं, "ए ठेव भाई बस कर आता मला दुसरा असं बी फोन." नाही बोलू बोलू शकत. शकत. राग आला तर लग्नात नाही आलं तर नाही आलं तर नाही आलं पण रूढ वाटणार ते. रूढ वाटतं ते गोष्ट. मग त्याच्यामध्ये गेलं. मग त्यामुळं तुला पण पत्रिका न येणं किंवा फोन न येणं त्याच्यामागे तेच कारण समजू होतं. शकतो. हां. आणि लिटरली लग्न 6:00 वाजता आहे. WhatsAppला ब्रॉडकास्ट असतात ना, तुम्ही 5 वाजता बनवलाय. 5:30 वाजता मी पत्रिका टाकल्यात आणि लोकांना पत्रिका पोहोचली. लोकांची रिप्लाय काय? म्हणजे आता आपला आता हे नाव पण तुला बीप करायचं असलं तर कर. आपला संजू. हं. त्याला पण पत्रिका 5:30 ला गेली बरं का. तो म्हणला, "लय लवकर टाकली पत्रिका." कारण अर्ध्या तासात लग्न आहे पुढच्या. कोण कुठं असेल, काय असेल, कसं काय येणार नाही का? भाई लय लवकर टाकली. "अरे सॉरी भाई," म्हणलं नाही का जरा असं-असं. तो म्हणला, "ठीक आहे ट्राय करतो यायचं." त्याच्यात पण तो तसा बोलला. मी म्हणलं, "भाई ह्यो काय आहे?" म्हणलं मला टोमण्यावर टोमणे मारायला लागला. आणि खूप लोकांची चालली की आता असं वाटत नाही खूप लवकर टाकली आहे. अर्धा तास हं. खूप टाईम होतं. थोडं 10 मिनिटं आधी तर टाकायचे की भाई झाल्यावर लिटरली टाकायची होती. हो, असं असं झालं. माझ्याकडे चॅट्स पण आहेत. मग मला त्या लोकांना पण सांगायचं की लोड खूप होता. घरातलं आपलं हं. पहिलंच लग्न होतं. ना आजपर्यंत आपल्या घरामध्ये मी मोठा होईपर्यंत असं मोठं लग्न कोणाचं झालं किंवा काय नाही का. मग ते त्यामुळे लोकांना कोणाला आता तुला पण सॉरी की भाई तुला नाही पाठवू शकलो. नाही पण इट्स ओके. माझी माझी सिच्युएशन खूप खूप प्रेशर होतं माझ्या तुझ्या डोक्यावर लग्नात आपलं भांडण होईल नाही बोलवलं तर. आणि माझ्या लग्नात तर भाई मी कोणालाच नाही बोलवलं. नाही, नाही. बोलवलं माझ्या लग्नात असं काही नाही. असं काय पण बाहेरच्या देशात जातोय का लग्न नाही, नाही. करायला? बघू आता ते माझं काय एक घरातलं मोठं लग्न केलं की जे हं. एक ट्रेडिशनल पारंपरिक पद्धतीनं. आता माझं काय माझ्या मूडवर आहे की डेस्टिनेशन वेडिंग. डेस्टिनेशन करायचं असेल रिसेप्शन आपल्या इकडे मोठं ठेवलं जिथं सगळ्यांना बोलवू असं काहीतरी करायचं. हं. पण बोलवलं तर सगळ्यांना 100% त्यात काही वाद नाही. मग तिथं ते सगळं झालं. तर मग ज्या लोकांना पत्रिका नाही भेटली तर त्यांना पण मी ह्या पॉडकास्टमध्ये सॉरी म्हणतो की हं. त्याच्या मागे पण खूप लोड होता माझ्याकडे. आणि लग्न आलं त्या दिवशी मग ते लग्नाच्या आदल्या दिवशी ते सगळं प्रिपरेशन नाही का सगळं गाडी वगैरे सजवायची हे ते सगळं चालू आहे. लिटरली लग्नाच्या ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी पण मी सकाळी 7:00 ला झोपलोय. बापरे! 1 तासाची झोप काढली. 8:00 वाजता पप्पांनी उठवलं, "चल" म्हणले. म्हणलं, "अहो थांबा आत्ताच झोपलोय." शिव्या खाल्ल्या मी लग्नाच्या एवढ्या पप्पांच्या. "कळतं का तुला लाज वाटते का? आज घरात लग्न आहे आणि तू झोपा काढतोय असं तसं. रोज झोपा काढतोय ते काढतो ती राहिली गोष्ट. आजचे दिवस तरी उठ. लाज-बीज सोडली काय?" असं म्हणून. मग मला लाजेखातिर उठावं लागलं. उठलो, अंघोळ-बिंघोळ केली. मस्त रेडी झालो. हं. आउटफिट घातला माझा भारीवाला. बाहेर आलो. मग ते गाडीनं सजवलेलं. मग तिथून गाड्या केल्या आणि सकाळी ते विधीचा वगैरे कार्यक्रम होता. त्यामुळे लवकर जावं लागलं. मग तिथं गेलो, पोहोचलो. ते सगळं शूट वगैरे झालं. विधीचा कार्यक्रम झाला. दुपारचं जेवण झालं. थोडासा गॅप भेटला 1-2 तासाचा. मी म्हणलं, मी आलो घरी जाऊन कपडे बदलून. घरी गेलो डायरेक्ट झोपलो 1 तासभर. परत उठलो. दुसरे कपडे घातली. रात्रीच्या लग्नाला तर मी क्राउड असा अंदाज काढला होता, की ते केटर्स असतात त्यांना सांगितलं 2,000-2,500 अराउंड येईल क्राउड नाही का. आणि तिथं सीन असा झाला, की आदित्य वगैरे पण ते आले सगळे नाही का. तर हं. माझं असं होतं, की मी बाउन्सर वगैरे ठेवले होते. का तर मला असं होतं, की त्यांची प्रायव्हसी नको ही व्हायला. प्रायव्हसी म्हणण्यापेक्षा असं नाही, की ते स्पेशल लोक आहेत त्यामुळे हं. त्यांना तसं नव्हतं माझ्या मनात काही. पण असं होतं, की बाबा ते माझ्या घरामध्ये विशाल तर माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला होता. हळदीपासून सगळ्या नाही का. हं. आदित्य पण बऱ्यापैकी कार्यक्रमाला होता. पण त्या लोकांच्या बाबतीत असं होतं, की बाबा ते माझ्या बहिणीचं लग्न समजतात स्वतःच्या बहिणीचं लग्न म्हणून हं. येतात आहेत. सगळ्या गोष्टी एन्जॉय करतात आहेत. तर हं. मला असं होतं, की त्यांचा मला फ्लो नाही डिस्टर्ब करायचं, की लोकं आली दादा फोटो आणि हं. काय होतं एकाला फोटो दिला ना, तर ते लग्न तेवढं क्राउड खूप लांबून-लांबून गावाकडून लोकं आलेले. त्यांना ते जास्त भारी दिसलं, की मग ते डिफिकल्ट होऊन जातं मॅनेज करणं. कंटिन्यू मॅनेज करणं. ते मला नको होतं, की नंतर त्यांनी म्हणावं, "अरे हं. काय ऋषीच्या लग्नात गेलो आणि सगळं फोटो काही एन्जॉय करता आलं नाही आणि काहीच नाही." मग हं. तेवढ्यासाठी मी स्पेशल ते ठेवलं ऋषाच्या नाही, होतं. ऋषाच्या बहिणीच्या. सॉरी ऋषीच्या बहिणीच्या असं. मग तेवढ्यासाठी मी ठेवलं होतं. मग तिथं त्यांना आतमध्ये घेऊन आलो. बहिणीची एंट्री वगैरे झाली. मग त्यांच्यासोबत जाऊन थांबलो. माझ्याकडे तुला सांगू का, आता ही गोष्ट भाई एवढी लाजिरवाणी, बहिणीचं लग्न आहे. माझ्याकडे अक्षताच नाही. आई शपथ! तुला सांगतो खोटं बोलत नाही. शेवटच्या ह्याला माझ्याकडे फक्त 2-3 अक्षता कोणतरी दिल्या. शेवटच्या ह्याला मी टाकल्यात फक्त तेवढ्या अक्षता. त्या बाकीचे 7 असतात ना, ते मधल्याच. हं. कशालाच मी अक्षता टाकल्या ना, काही अक्षताच नको माझ्याकडे. कोण वाटते ते पण माहीत नाही आणि कुठं वाटते ते पण माहीत नाही. मग ते कसं झालं, की एंट्रीला वाटत होते, काही इकडून वाटत होते. आता मला तेवढा टाईमच नाही भेटला. माझं होतं, की बहिणीला घेऊन आलो दाजींसोबत आणि मग ते अर्धे बाउन्सर हे यांच्यापाशी पाठवले. अर्धे बाउन्सर हे होते, की त्यांची जी एंट्री त्याच्यामध्ये हं. युजुअली लोकं नाही का पुढं फोटो व्हिडिओ काढायला असतात किंवा त्या कपलच्या ते मागे सगळी गर्दी कॅन्डिड-वँडिड करतात. हां. हां.
ते त्यांनी मला सांगितलं होतं ते नको आहे. तर मी काय केलं ते बाउन्सर ह्यासाठीच ठेवली अशी साइडनी लाईन, की कोणीच मध्ये नाही आलं पाहिजे. सेपरेट एंट्री अशी पूर्ण डेडिकेटेड वाटली पाहिजे. त्या हिशोबाने मग त्यांची एंट्री वगैरे झाली मस्तपैकी. आता लग्न झालं. आदित्य म्हणला, "चल भाई आपण लगेच जाऊन फोटो काढून येऊ म्हणजे गर्दी व्हायच्या आधी." म्हणलं, "चल ठीक आहे." वर गेलो. मला वाटते 7:30ला लग्न लागलं असेल, पावणे 8ला मी वर गेलो. आदित्य त्यांच्यासोबतचे फोटो वगैरे काढले. सगळं थोडं 2 मिनिटं बोलणं-बिलणं झालं आणि त्यांच्यासोबत मी खाली यायला लागलो बाउन्सरसोबत. तर तितक्यात दुसरे माझे मित्र आले. "अरे ऋषी ये ना फोटो काढायला." मी त्यांच्याकडे गेलो. म्हणलं, "तुम्ही जावा म्हणलं जेवायला बसा." मग मी बाउन्सर वगैरे त्यांच्यासोबत पाठवून दिले. माझ्यासोबत 1-2 जण ठेवली. म्हणलं, "मला पण नको." म्हणलं, मग माझ्यासोबत ठेवली. ते मित्र आले. त्यांच्याबरोबर फोटो काढले. ते गेले. दुसरे मित्र आले. असं करायला चालू झाले. मग थोड्या वेळाने मित्र संपत आले. मग गावाकडचे मेंबर आले, म्हणजे मामाचे मित्र. जे मला चांगलं ओळखतात अशा डायटवर. लहानपण माझं तिकडंच गेल्यामुळं. ते गेले. मग कुठला नगरसेवक आला, हे आलं, ते आलं आणि तिथं थोडं माझंच त्यांच्यासोबत कनेक्शन असल्यामुळे मला तिथं त्यांच्यासोबत फोटो काढणं, त्यांना भेटणं, अटेंड बरोबर. करणं आहेच. मग त्यांचं झालं. तर खोटं बोलत नाही 7:30 वाजता मी वर गेलेलो. मला वाटते 10:30 का 11 वाजता खाली आलोय मी. हे मला माहीत पण नाही. खाली जेवणाला मेन्यू काय आहे? कोण काय करतंय? ते कुठेच बसलेत? काहीच नाही. फक्त मला एवढं होतं, की माझे ते होते ना, मी त्यांना फक्त माझा एक मित्र आहे अनिश, त्याला म्हणलं त्यांच्यासोबत जा आणि जेवण वगैरे करतील त्यांना स्पेशल तिकडं जेवण वगैरे खाऊ घाल. काही कमी जास्त पडलं तर तिथंच कर आणि काय प्रॉब्लेम आला तर मला फोन कर, मी वर आहे. भाई मी लिटरली एवढा वैतागलो फोटो काढून-काढून. माझं हे दुखायला लागलं. स्माईल प्रत्येक करून. फोटोमध्ये हसायचा. अरे भाई बास मला असं नको मला. मग इरिटेट झालो. आणि ते बी बहिणीच्या लग्नात, तुझं बहिणीचं नाही. लग्न, माझं नाही. आणि ते काय व्हायचं, की आता थोडी लोकं ओळखत असल्यामुळे त्यांचं काय व्हायचं, की चल दादाला पण घ्या फोटोमध्ये. हं. त्यांचं फॅमिलीचा फोटो आहे, दादाला पण घ्या मध्ये. दादा भाई माझं लग्न नाहीये. मी दीदीला बोललो पण नाही का एक टाईमला दाजींना दीदीला, "हे लग्न झालंय तुमचं, पण मला ॲक्चुअलमध्ये फील मला असं झालंय, की माझं लग्न होतं एवढं मी हसलोय आज." म्हणलं मला दुखायला लागलंय म्हणलं. 11 वाजता खाली आलो आणि त्यानंतर मग बाकीचे आदित्यना भाई आता आदित्य एवढे माझ्या जवळचे मित्र आहेत सगळेजण. भाई त्यांना मी किती वेळ अटेंड केला असं माहिती आहे का? मोजून. 11च्या नंतर 5च मिनिटं फक्त. बापरे! ते आले कितीला 6 वाजता. 6 ते 12 पर्यंत थांबले. त्यामधले फक्त मी 5 मिनिटं त्यांना दिलेत. त्या 5 मिनिटामध्ये पण मी त्यांच्यापाशी गेलो. म्हणलं, "सॉरी बरं का, घरातलं लग्न आहे. मला नाही तुम्हाला टाईम देता आला. असं चुकीचं वाटून घेऊ नका. इंटेन्शनली मी नाही काही केलं." म्हणलं. "तुम्ही बघताय म्हणलं वर स्टेजवर." ते म्हणले, "अरे नाही रे, कळतं आम्हाला. तो काय एवढं अ, भाषण झाडायला लागला. गप बस." म्हणलं असं तसं. त्यांच्यासोबत म्हणलं, "आता 5 मिनिटं मला आलोय तर थोडा टाईम स्पेंड करावा." तिकडून पप्पाचा फोन. लवकर स्टेजवर आहे, फॅमिली फोटो चालू झाले. शपथ म्हणलं आता काय करावं? आता परत फोन आलाय. "जा, जा," म्हणले, "काही विषय नाही, आम्ही पण निघतो," म्हणलं. मम्मी-पप्पाला भेटा. मग तिकडे आले, मम्मी-पप्पांना भेटल्या. माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल बऱ्यापैकी हं, लोकांनी. सगळेजण भेटले पप्पांना. माझ्या घरचे थोडे त्या ह्यांच्यासोबत लय रिलॅक्स आहेत. डायरेक्ट म्हणजे हं. पप्पा स्टेजवरूनच हे दिसले, राम-राम." डायरेक्ट स्टेजवरून अशा अशा टाईपमध्ये. तर माझ्या ब्लॉगमध्ये आहे तसं टाकलेलं. तर ते सगळं झालं. मग ते सगळे गेले. मग ॲक्चुअलमध्ये आता तो बिजायचा सीन आला. जेवणं वगैरे झाली नाही हं, का? हं, हं. तोपर्यंत सगळं चिल होतं. आता ह्याच्यामध्ये एक असा पॉइंट ॲड करायचा, की मागचे 6 दिवस झालं घरात रेग्युलर कार्यक्रम होते नाही का? हं. ते बहिणीच्या मैत्रिणी ब्राईड टू बीचे केक-बिक कापतात. ते काही नवीनच आलंय तसलं. बॅचलर्स पार्टी. बॅचलर पार्टी नाही म्हणू शकतो. घरात होतं आपलं ते. घरातच सगळं. हां, ब्राईड टू बीचा केक हं. कापायचा होता त्यांना. ते कापायसाठी त्यांनी हे केलं अरेंजमेंट, डेकोरेशन हे परत ते गाणं-बांगड्याचा कार्यक्रम असतो, मेहंदीचा कार्यक्रम. संगीत वगैरे सगळं. संगीत नंतर आला. संगीत तर मोठा हं. झाला संगीतचा आणि बाकीचे घरातले कार्यक्रम असतात ना, मेहंदी-बिंदी हे सगळे ते कार्यक्रम होते. लिटरली सांगतो, पहिला तो ब्राईड टू बीचा कार्यक्रम होता ना, त्याचा पण मी ब्लॉग टाकलाय. त्याच्यामध्ये आमच्या घरामध्ये नाही का, बहीण शॉक झाली, की तिला माहीत नव्हतं. तिला सांगितलं होतं, की दाजी येणार आहेत म्हणून. "खाली थांब, रेडी होऊन ये." ती रेडी होऊन वर आली, तर बघती सगळं सजवलं वगैरे असं तसं नाही का. आतमध्ये गेली, सगळं घर-बीर सजवलं होतं आणि मग नंतर तिचा केक वगैरे कापला. म्हणली, "काय? कसं काय?" घरचे म्हणले, "असंच आता तू चालली तर तुझ्यासाठी केक." मग त्यावर तिचं असं झालं, की मला काहीतरी बोलायचंय. सगळेजण शांत बसले. मग ती म्हणली, खरंच तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही मला एवढं प्रेम देताय." ते डायरेक्ट रडायलाच चालू. पुढचं काय बोलली मला काहीच कळालं नाही. डायरेक्ट रडायला चालू. ती रडायला लागली. मग काका तिला जरा सांभाळायला गेले, पप्पा सांभाळायला गेले. बघता-बघता सगळं घर रडायला लागलं. "हे साहेब," म्हणले, "काय चालू झालं?" म्हणलं. लिटरली तुला सांगतो आमच्या घरामध्ये त्यावेळेस 40 एक लोकं असतील कमीत कमी. त्या 40 पैकी 35 जण तर आरामात रडत असतील. जे 5 जण बापरे! होते ते मी एक होतो ना आमच्या सोबतचे असतील. अरे तुला सांगतो जो व्लॉग काढत होता का, माझे व्लॉग आणि व्हिडिओ तो स्वतः रडत होता.
असं झालं की भाई ठीक आहे आता काय काय बोलू नाही का? आणि असं नाही की मला अ, असं नाही की मला ते इमोशनल गोष्ट झाली ती. हं, हं, मला पण हिट होत होतं. पण मी लय कंट्रोल करत होतो, लय कंट्रोल करत होतो. एक पॉइंट आला पण, माझ्या डोळ्यात पाणी आलं. असं टपकणार, ते टपकायच्या आधीच मी कोणाला असं दाखवलं आणि बाहेर गेलो. ते नाही का डोळे वर करून परत हं. माघारी पाणी पाठवून दिलं. ते तसावाला विषय झाला. सगळे रडले-बिडले. मग घरच्यांचं सगळं ते इमोशनल वातावरण झालं. मग मला विचारलं नाही का, ते व्लॉगमध्ये आहे माझ्या, की बाबा विचारलं. सगळ्यांना विचारलं, "काय वाटतं ऋतू जाणार?" प्रत्येकजण रडून-रडून काय, "अरे एवढी रडत होती." बहिणीचा असा टेक काढलाय. ती रडायला चालू झाली. म्हणलं, "अरे स्वराज पलीकडे घे." तिने इकडे असा घेतला. इकडे अख्ख्या सोफ्यावर बसली इकडं साड्या-बिड्या घेऊन. "अरे काय एवढ्या जोर-जोरात?" म्हणलं, "भाई एवढं काय झालं?" म्हणलं, "केक कापलाय फक्त." म्हणलं, "आत्ताशी अजून 6 दिवसच जायला." आणि नंतर मग ते विचारलं कोणाला काय वाटतं असतं. सगळ्यांचं झालं. सगळे रडत-रडत सगळ्यांनी सांगितलं. पप्पा रडले, काका पण थोडे इमोशनल झाले सगळे. माझ्यावर आलं. मग माझं असं झालं, की भाई म्हणलं, ती चालली आहे म्हणलं. सगळे कार्यक्रम हॅपीली एन्जॉय करा म्हणलं, नाही का. हं. दरवेळेस इमोशनल झाल्यावर काय म्हणलं त्या कार्यक्रमाची मजा राहते. आज तुम्ही रडून सगळं स्पॉईल केलं म्हणलं. आपल्याला रडलेलं बघून ती पण रडतीये म्हणलं. तर ही गोष्ट चांगली नाही म्हणलं. सगळ्या गोष्टी हॅपीली एन्जॉय करा, सगळं हे हं, करा. हं, हं. आणि मी तुम्हाला सांगतो म्हणलं, मी एक पण कार्यक्रम रडणार नाहीये म्हणलं. ना म्हणलं इथले कार्यक्रम असतील ना लग्नाच्या दिवशी ना कुठल्याच दिवशी मी रडणारच नाही म्हणलं. आणि मी तिथं स्टेटमेंट दिलं त्या ब्लॉगमध्ये, की मी लग्नात पण रडणार नाही असं. आणि ॲक्चुअलमध्ये तेच झालं. नंतर मेहंदीचा कार्यक्रम आला. परत काहीतरी झालं. मम्मी इमोशनल झाली. परत रडायला लागली. परत पुढचा कार्यक्रम आला. त्यात सेम सीन हं, सगळे हं, हं, हं. असं-असं काही ना काही तर कोण ना कोण तर रडायचं, इमोशनल व्हायचं. असं सगळं झाले. ॲक्चुअल टाईम आला बिदाईचा लग्नातल्या. ते जेवण झालं मग आमचं जस्ट आणि आतमध्ये ते तिकडं ते असतं ना ते हं. पाया वगैरे पडतात वगैरे नाही का, ते वालं त्यांचं चालू होतं. माझ्यासोबत माझे 2-3 मित्र होते आणि मी स्टेअर्सवर थांबलो होतो. मला ते असं धडकी भरायला लागली. मी आता जाणार आहे बहीण नाही का, विदाई होणार आहे असं की खोटं बोलत नाही. ते अर्धा तास त्यांचा तो अजून चालणार होतं. पाया पडायचं वगैरे, ते पैसे वगैरे देतात ना, तो चालू होतं. हं, मी हं, हं. बहिणीला आतमध्ये असं फक्त बघितलं. कंट्रोलच होईना. मी तिथंच रडायला चालू झालो. स्टेअर्सवर आलो. इकडे तोंड केलं आणि तिकडे रडायला लागलो. मग मित्र जाऊ दे कशाला नाही का. माझं हं, रडणं आहे ना, बाय डिफॉल्ट थांबतच नव्हतं. म्हणजे असं की हुंदके वगैरे ते इंटेन्सिटी माझी वाढतच चालली होती. मी असं स्वतःला मोठे श्वास घेतोय. रुमालाने डोळे पुसतोय, की कुणाला दिसायला नको, की मी रडतोय हं, म्हणून. हं. आणि त्यानंतरून ॲक्चुअलमध्ये सीन पण असा आहे, की मी मागच पायऱ्यांवर बसलोय. तिकडं त्यांचं ते रूम्स होत्या, त्या रूम्समध्ये ते झालं सगळं त्यांचं, की नाही का पाय वगैरे पडून. मी बाहेर आली, मम्मी वगैरे रडत होती. बाहेर आली, सगळेजण बिदाईसाठी पुढं-पुढं निघून गेले. पुढं-पुढं म्हणजे डायरेक्ट निघून गेले. मी मागच बसलो होतो. मला असं झालं, की ठीक आहे, ह्यांनी मला बघितलं नाहीये. मला जायचं पण नाहीये पुढं. हं, हं. आणि तेवढ्यात नाही का कोणतरी मम्मीनी का मामीनी बघितलं, की ऋतूच म्हणली, "दादा कुठे? दादा दिसत नाहीये." मी मागं होतो. मला आवाज टाकला. हं, हं. मी मागून आलो. आता ती व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी मागून आलो बरोबर. हो, हो. आणि त्याच्यामध्ये मी सगळे डोळे वगैरे पुसून आलतो, की आता नाही रडायचं, आता रडून झालं. पण माझे डोळे पाणवलेलेच होते नाही का ऑलरेडी. हं. आणि त्यात त्या व्हिडिओमध्ये ती अशी मला शोधत होती आणि तिने मला मागं बघितलं असं थोडंसं. ती म्हणली, "दादा." ही हाक मारली. मी जे अख्खे डोळे-बिळे पुसून आलतो ना पूर्ण सगळं, हं. ते डायरेक्ट संपला विषय तिथं. मला काही सुधारलंच नाही. ती दादा म्हणून हाक कानावर पडली ना, मी डायरेक्ट गेलो आणि तिला अशा गळ्यात पडलो आणि गळ्यात पडून रडायला लागलो. तिथं मला एवढं रडणं झालं, की बऱ्याच लोकांचं असं झालं, की "भाई तू" काय म्हणतात त्याला, ॲक्टिंगसाठी केलं. म्हणजे नाही का, व्लॉगसाठी केला. ब्लॉगसाठी केलं, ॲक्टिंगसाठी हं, केलं. हं. एवढं कोण असतं, की नाही का एवढ्यासाठी गोष्टीसाठी प्रॉपर लाईट सेटअप. त्यांना मला सांगायचं, की तू लाईट सेटअप वगैरे मी काय नव्हतं लावला. युजुअली आपल्या लग्नात फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर ते असतात तिथे. सोबतच घेऊन फिरतात. त्यांचं ते होतं आणि हे व्लॉग बी काढायला मी कुणाकडे दिलं नव्हतं. माझे ऑलरेडी दुसऱ्यांकडे फोन होते. माझे 2-3 जे काय होते, त्यांनीच ते काढलेले. लिटरली माझ्या सोबतचे मित्र आहेत ना, त्यांचा काही संबंध ज्यांना व्हिडिओ काही कळत नाही. त्यांनी पण व्हिडिओज काढलेले आहेत माझे तिथं रडताना. का तर त्यांनी मला कधी बघितलंच नाही रडताना. हं. मी तर सांगतोय ऋषी कणेकर हा व्यक्ती सोशल मीडियावर फक्त गाण्यामध्ये कधी रडला असेल, ते गाण्यातलं ॲक्टिंगचं पार्ट सोडून, कधीच मी रडलो नाही. कधी कुणी मला बघितलंच नाही रडताना. पहिल्यांदा लोकांनी मला बघितलं रडताना, तर ते बहिणीच्या लग्नामध्ये माझ्या. मला तेवढंच सांगायचं, की भाई तिचा आणि माझा बॉन्ड एवढा वेगळा होता. तर मला नाही नाही ॲक्चुअलमध्ये नाही कंट्रोल झालं त्या गोष्टी. म्हणजे ह्या लेव्हलला, की मला फक्त एवढीच गोष्ट अशी डोक्यात भिनत होती, की उद्यापासून ऋतू घरात दिसणार नाही. उद्यापासून हिचा आवाज मला घरात येणार नाही.
भले ती घराची जवळ कुठं पण दिलेली आहे आपल्या, पण स्टिल एक असतं ना, की हं, कंटिन्यू वावरणं, हे ते. भले आम्ही भांडणं भांडणं करायला माझ्यासोबत कोण नसणार, ह्यासाठी तरी असं. आणि त्यात रिसेंटली असे किस्से होते, की मी रात्रीचं बाहेर फिरायचो ना आधी, हं, दिवसभर कंपनीत, तर मी रात्रीचं बाहेर फिरायचो. तर त्यात असा विषय असायचा, की मी लेट घरी जायचो हं, हं, आणि त्यावेळेस मम्मी-पप्पाला नव्हतं आवडत लेट आलेलं. हं, हं. कधी 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता पण घरी गेलेलो आहे. त्याच्यामध्ये काय करायचो, घरी गेलो की बहिणीला फोन करायचो. ती यायची बिचारी, दरवाजा उघडायची, मग मला आतमध्ये घ्यायची. मी दुसऱ्या दिवशी सांगत नसायची. भले 4ला आला असेल म्हणजे दादा 12लाच आला. सांगायची, कव्हर अप करायची गोष्टी. मला ते झालं की आता आता काय? कव्हर अप कोण? कव्हर अप म्हणण्यापेक्षा नाही का, तुला खोटं बोलत नाही, बहिणीचं लग्न झालं ना, मला ती ती एवढी सवय लागून गेली होती, की मी लेट जरी आलो ना घरी, 3-4 वेळेस बहिणीला फोन केलेत. "ऐक ना, दरवाजा उघड ना." म्हणते, "तुला कळतं की मी कुठे आहे?" "अरेरे! सॉरी, सॉरी," म्हणलं, "तुझं लग्न झालंय ना." असं असं झालं, एवढी सवय लागली होती मला आणि तेवढ्यामध्ये दरवेळेस मला म्हणलं, कधी ना मला दिवसभर नाही जरी ना आठवण आली, तर म्हणलं, "मला माहिती मी रात्रीच्या टाईम त्यावेळेस मला 100% तिची आठवण येणार." तो काळ डेंजर असतो. रात्र असती, कोण नसतं आजूबाजू, एकांत, शांतता शांत आणि वातावरण. त्यात विचार एकदा चालू झाले डोक्यात, मग दरवेळेस आठवण आली, की लहानपणापासूनचे विचार, कसे हं. आपण दिवस काढले, हे ते. मी तुला खोटं बोलत नाही. काल पण मला ज्यावेळेस तुझा फोन झाला ना, मी झोपेत होतो, उचलला नाही. मला सकाळी थोडीशी जी जाग आली ना, त्यावेळेस माझ्या डोक्यात तेच आलं, की आता पॉडकास्टमध्ये बहिणीचा टॉपिक पण येईल लग्नाचा. म्हणलं मी काय बोलेल नाही का. त्याच वेळेस, की आता बहीण गेली, मला रडणं वगैरे. तिथं पण सकाळ-सकाळी मला असं नाही का एक असतं, हं. जीव घाबरा होतो त्या टाईपमध्ये. भरून आल्यागतचं. हां, भरून आल्यासारखं. तेवढं सकाळी पण झालतं मला. आणि तेच सेम सीन मग तिकडं पण झाला मला लग्नात. मग ते रडणं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्याच्यामुळं असं झालं, की माझे घरचे स्वतः शॉक झाले. मम्मी, पप्पा, की "काय एवढं बहीण गेली, विदाई झाली तिची." हं, हं, मी हं. मी ते व्हिडिओमध्ये नाही टाकलं. मी मम्मीला पण मिठी मारून रडलोय. माझ्या पप्पांना मला आठवतच नाही, मी कधी मिठी मारली असेल का? मी तिथं पप्पांना मिठी मारून रडलोय. पप्पांनी मला मिठीत घेऊन. नक्की ते कसं होतं मोमेंट म्हणजे वडिलांना बघ मिठी आता मारणं माझ्या एका आता मुलाने अंगावर काटे आले लिटरली. पण आई शपथच काटे आले. माझ्या त्या ह्याच्यामध्ये ना, मी तर झोनमध्येच नव्हतो. मी मी वेगळ्याच झोन होता. पण तिथं मला नंतर रिअलाईज झालं. मी जेव्हा व्हिडिओ बघितले ना, "मी तू पप्पांना मिठी मारलीच भाई, नाही का?" पण चल ठीक आहे, ती सिच्युएशन वेगळी होती. हं, हं, हं. मिठी मारली. पप्पांनी पण मला असं, नाही का, असं करून माझं डोकं हे करतात आहेत, "गप जाऊ दे," नाही का, "अरे इथेच गेली," असं समजूत काढतात आहेत, हे ते. त्यांनी त्यांचा रुमाल काढला, मला दिला डोळे पुसायला, नाही का, त्यांनी माझे डोळे पुसले. मी जरा 2-3 मिनिटं शांतीचं असं पीसफुली रडलो तिथं, की मला नव्हतं काय बर्डन-बिर्डन म्हणजे हं, कसं ना, हं, की हं. जिथं फुटलं तर फुटलं, काही विषय नाही, असं वालं होतं. तिथं रडलो आणि त्यानंतर मग मी जरा शांत झालो आणि विदाई वगैरे सगळी झाली ना, हं, त्यानंतर हं. सगळे पाहुणे-रावळे गेले. त्यानंतर पण अर्धा तास माझ्या डोळं मी त्या झोनमधून बाहेरच येत नव्हतो. काय माहीत का मला झोनमधून मी असं शांत जरी झालो ना, असं थांबलो हं, मित्र-मित्र हं. जाऊ दे म्हणलं. परत माझ्या डोक्यात विचारायचं, परत माझ्या डोळ्यातून पाणी यायला चालू व्हायचं. हं, हं, असं हं. करत-करत मी शेवटी लग्नात सगळे गेले. मी 1 वाजता घरी गेलो. पण मी मम्मीला म्हणलं, "मी मित्रांसोबत थांबतो आज जरा लेट नाईट. मला थोडंसं नाही का घरात आलं की ते तोच परत झोन दिसेल मला. मला नकोय" म्हणलं. हं. माझं डोकं-बिकं दुखायला लागलं, डोळे दुखायला लागलेत रडून-रडून. ते सगळ्या गोष्टी झाल्या. मी बाहेर थांबलो. हे सगळ्या गोष्टी झाल्या. मग त्याच्यामध्ये बहिणीचं आणि माझं असं बॉन्ड होतं, की लोकं ॲक्चुअलमध्ये शॉक झाली, की एवढी भांडणं करतात आणि मला तेच म्हणणं आहे, की बहीण-भावाचं प्रेम असं आहे ना, ते दिसत जरी नसलं ना, की भांडणं-बिंडणं, ते भांडणामध्येच एक वेगळ्या प्रकारचं प्रेम आहे. एक बॉन्ड आहे. एक म्हणजे एक असं ना आपुलकी आहे त्याच्यामध्ये. आणि मला तर असं वाटतं, की चल आई-वडिलं किंवा त्यांच्यानंतर जर कोण बहिणीला जीव लावत असेल, ते भाऊच असेल. भले ते दिसत नाही. आणि खूप जणांच्या ह्याच्यामध्ये पण झालं असेल, की बहिणीच्या बिदाईला कोण जेवढं रडत नाही, म्हणजे सगळ्यात जास्त कोण रडतो तो त्याचा भाऊ असतो. ते मी इतके दिवस फक्त ऐकलं होतं. त्या दिवशी अनुभवलं. का रडतात ते मला त्या दिवशी कळालं. तेव्हापासून मग आता ॲक्चुअलमध्ये ती गोष्ट झाली 2 महिने झाले लग्न नाही का. पण जेन्युइनली सांगायला गेलं तर घर असं एकदम सुनं-सुनं झालं, शांत-शांत झालंय. ते बहिणीचं माझं काही नसेल, पण ती कुठेतरी हॉलमध्ये बसली टीव्ही बघती. मी काही नाही बोलणार तिला, पण दिसतंय. बोलणं काहीच नव्हतं, पण प्रेझेन्स मॅटर करत होता. आता प्रेझेन्स नाही तर ती गोष्ट आई शपथ! असं झालं, की मला असं फील झालं, एवढ्या मोठ्या घरात आपण तिघंच राहतोय राव. कसलं सन्नाट, भन्नाट-भन्नाट असं नाही का, हं, शांत हं, घर हं. पडलंय तसं वालं. मग ते व्हिडिओ जेव्हा मी पोस्ट केला ना, त्या ह्याच्यामध्ये, मी व्हिडिओ एडिट केलेत. मी स्वतः एडिट केलेत बरं का बसल्या-बसल्या ते व्हिडिओ. ज्यावेळेस मी नवीन-नवीन व्हिडिओ एडिट केले त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस रडलोय.
आणि प्रत्येक वेळेस मी बहिणीला आता ते असतील माझ्याकडे स्क्रीनशॉट, पण बहिणीला झालं ना, मला ती आठवण बसली ना डोक्यात, व्हिडिओ एडिट झाली, की रात्रीच्या 3 वाजता एडिट झाले ना, काय माहीत का? बहिणीला आय लव्ह यू म्हणून मेसेज टाकलेला. तिचं मला, "ए काय झालं तुला?" "काय नाही," म्हणलं, "सहज तुझी आठवण येत होती म्हणून टाकलं." आजपर्यंत कधी बोललं नाही म्हणलं ना, कधी हे बोललं. बोलतोय तर ऐकून घे म्हणलं नाही का, असं वालं. मग तिच्या साइडनी पण तसंच, की ते व्हिडिओ बघून ती पण इमोशनल झाली नाही का, अशा-तशा. आता चालू आहे म्हणजे लग्नानंतर ॲक्चुअलमध्ये आमचं बॉन्ड असं झालंय, की पहिला फोन असायचा 5 मिनिटाचा किंवा 2च मिनिटाचा. हं, 5 हं. मिनिटाचं कुठे आहे? दादा कुठे आहे? घरी कधी येणार आहे? ठीक आहे, चल ठेव. झालं एवढंच असायचं. जेवायला काय करणार? जेवणारच का नाही? एवढं. झालं. आता असं आहे, की फोन आला, की तिचा माझा 15-15, 20-20 मिनिटं चालतो. मग आज असं झालं, की आता वेळ गेली. हं. आता रिअलाईज झालं, तर आता बोलतोय. पण माझं असं आहे, की लग्नाच्या आधी बहिणीसोबत जेवढं काय तुम्हाला खोलायचंय, मिसळायचंय, सगळ्या गोष्टी बॉन्ड क्रिएट करा आणि तेवढा टाईम स्पेंड करा. लग्न झालं ना, संपलं मग संपलं. एक भाऊ भाऊ किती जरी असा कठोर असला तरी त्या टाईमला तो 100% तुटणार म्हणजे तुटणार. तो परत किती जरी काही जरी झालं तरी ती गोष्ट भरत नाही. ती कमतरता असते ती कोणच भरून काढू शकत नाही. एकंदरीत बहिणीचं माझं असं त्या टाईपमध्ये बॉन्ड होतं. आता एवढ्यामध्ये बोलताना पण 4-5 वेळेस मला असे दिसतंय तुझ्या अंगावर डोळ्यामध्ये पण पाणी आलेलं. गूजबम्प्स आले, की भाई तो एक मोमेंट होता आणि भाई आजकाल खूप सारे मी आता आता डायरेक्ट फ्रँकली बोलतो. खूप सारे क्रिएटर आहेत, की जे घरच्या गोष्टी असतील किंवा सोशल मीडियावर दाखवायचं म्हणून नाही का, कसल्या पण गोष्टीचा कंटेंट करतात. मिल्किंग करतात कशाचंही. काही पण, ज्या खूप साऱ्या गोष्टी फेक असतात. इमोशनल गोष्टी असतील, त्या असतील. पण भाई आजपर्यंत जी लोकं मला जेन्युइनली पहिल्यापासून फॉलो करतात ब्लॉगमध्ये किंवा सगळीकडे, ज्या लोकांना वाटतंय, की मी तो कंटेंटसाठी गेला, रडलं वगैरे, खोटं-खोटं रडलंय ना, असं एवढं कोण रडतं का? हे हे जर गोष्टी अशा काही करायच्या असत्या ना, तर माझ्या आधीच्या 5 वर्षाच्या जर्नीमध्ये कुठं ना कुठं तरी मी अशा काहीतरी हं. मधीच बॉम्ब टाकली असते, की ज्याच्यामध्ये मम्मी झाली इमोशनल, काहीतरी क्लिक मम्मीसोबत बीट एकदम. काहीतरी केलं असतं मी. पण नाही केलं. तर त्यावेळेस मी गाण्यामध्ये चांगली ॲक्टिंग करतो. थिएटर केले भाई. मला ॲक्टिंग करायला काय मी काही पण सीन क्रिएट करून त्याच्यावर ॲक्टिंग करून तुम्हाला येड्यात काढू शकतो ऑडियन्सला माझ्या. पण नाही. त्यावेळेस जे केलं ते भाई जेन्युइन होतं, मनापासून होतं. भले लोकं काही पण किती पण म्हणू दे. माझ्या घरच्यांना, माझ्या बहिणीला, मला, आम्हाला माहिती आणि जिथे लोकं प्रेझेंट होते त्यांना माहिती, की ह्या माणसाला कधीच रडताना पाहिलं नाही उभ्या आयुष्यात. तो माणूस लिटरली हुंदके देत रडतोय. म्हणजे त्या टाइपमध्ये माझं रडणं चालू होतं. माझी हार्टबीट एवढी होती. मला 4 जण पाठ चोळत होती. असंच त्या टाइपमध्ये. मग आमचं बॉन्ड एकंदरीत तसं होतं. सुरुवाती आता आपण बऱ्याच गोष्टींवर गप्पा मारल्या. आता थोडा हा मस्ती, मजेचा राउंड चालू करूया. तर यामध्ये कसं आहे, की आता मी तुला काही प्रश्न विचारेल आणि त्या सिच्युएशननुसार तुला कुठली व्यक्ती आठवते कॉल करायला, ते तू सांगायचं. आता सिच्युएशन अशी आहे पहिली, की तुझं कुठेतरी असं गाडी अडकली तू गेलाय कुठेतरी तुझी थार घेऊन हं, आणि अडकली आहे आता तुला मदतीला बोलवायचंय. तर हं. कुठल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करशील? मैत्रिणीला फोन करायचा संबंधच येत नाही. मी तर सांगतो, कुठलं पण सिच्युएशन असेल मैत्रिणीला माझ्याकडून तर काही फोन जाणार नाहीये. आणि राहिली गोष्ट ही गोष्ट डिपेंड करेल. आपल्या पुण्याच्या एरियात असेल कुठं पुण्यातच आहे. पुण्यातच असेल, माझ्या घरापासलं शिवण वगैरे त्यांना फोन करेल. 100% येणार. मग ते गाडीचं डिझेल संपलेलं असू दे, कुठं हं, गाडी कुणाला ठोकली असू दे, ॲक्सिडेंट झालं, काही असू दे, ते 100% येणार. ते जरी यायला पुण्यामध्ये झालं आणि त्यांना यायला टाईम जर लागणार असेल, मग सिटीमधले आहेच मग. हं. एरियानुसार आहे आता, की तिथल्या ठिकाणचे आपले मित्र आहेत असे त्या टाईपमध्ये. अच्छा. समजा तू कुठेतरी बाहेर गेलाय आणि तुला कॅश फायनान्शियल प्रॉब्लेम आला, एकदम कमी पडतीये अचानक तुला हं, तिथं पेमेंट करायला. हं. अशा वेळेस कोणाला करशील? आता हे कॉमन आहे कारण प्रत्येकाला असू दे, 500 पाठव रे, 10,000 पाठव रे जरा. अशा वेळेस माझ्याकडे नाही का 3-4 जण आहेत अशी, की जी शुअर शॉट देणार म्हणजे देणार. त्यात तो शिवानंद एक जण आहे. विश्ल्या पण एक आहे. अजून आमच्या इथले चेतन म्हणून एक जण आहे. झाले म्हणजे दुसरा एक जण अजून एक जण आहे, तो पण आमच्या इथलाच आहे. घरापासलाच हं, आहे, की जे हं. आता म्हणजे लहानपणीपासूनचे सर. लहानपणापासूनचे. नवीनमधलं जर म्हणलं तर विश्ल्या एक आहे, की ज्याला मी हं, करतो आधीमध्ये फोन, की "भाई लागतील पैसे, उद्या लगेच पाठव." ते पण मला युजुअली कधी लागत असतात, की मला कोणाला तरी ऑनलाईन पाठवायचे आहेत आणि हं. माझ्याकडे कॅश आहेत. बरोबर. तेवढ्यासाठी लागतात. असं की तटीचं ते रेअर आहे असं एकदम. ते रेअरली कधीतरी होतं. आता सपोज एखादी मुलगी तुला आवडतीये हं. आणि ती इन्फ्लुएन्सर आहे. पण तुझं कॉन्टॅक्ट नाहीत त्या मुलीसोबत काय. हां. पण तुला दिसतंय तुझ्या 2-3 मैत्रिणी तिच्याशी बोलतेत, त्यांच्या रील्स वगैरे आहेत, काय त्यांचं आहे म्हणजे चांगली मैत्री. तर मग तू अशा वेळेस कुठल्या मैत्रिणीला तू म्हणू शकतो, की यार
बघ जरा बोलून तिच्यासोबत माझ्यासाठी. मग असा कधी इन्सिडेन्स आला नाही आत्तापर्यंत. काल्पनिक समज. काल्पनिक जरी आला ना, तर मला माहिती आहे, की मी 2-3 जण समजा बनीला प्रायोरिटी दिली. बनीला जर मी फोन केला किंवा अजून दुसऱ्या कोणाला जरी फोन केला ना, तर मला नाही वाटत, की माझ्या फेवरमध्ये कोण मला हेल्प करेल. ओके. ते जरा असे आहेत, की एक जसं म्हणलं फॅमिली टाइप बॉन्डिंग आहे ना, ते आधी मला त्या पोरीची कुंडली सांगतील. "तुला कळतं काय? अरे ते अशी आहे, ते तसं आहे. कुठे गप्प बस घरात," असं तसं. मग विषय डायरेक्ट ड्रॉप करणार. असं नाही कोण, की "चल भिड, मी देते ओळख करून, आणि देते हं, सेटिंग." असं कोण नाही. कोणच नाहीये मग आता त्यांच्यामध्ये. जवळच्या मैत्रिणी कोण आहेत तुझ्या एकदम खास जवळच्या म्हणू शकतोय आपण, की हां बाबा ही फॅमिली टाइप आहे. घरच्यांना पण माहिती अशा एकदम क्लोज. मग जवळचे म्हणले, की आता हे माझ्या सोशल मीडियाचे एवढे झाले, की बनी झालं, हिंदवी झालं, अनुश्री झालं, सृष्टी झालं, सानिका झालं. हं, हं, अ, हं. ह्या इकडचे तर आहेत. अजून म्हणले तर माझ्या कॉलेजच्या श्रद्धा, अशा 1-2 मैत्रिणी आहेत. एवढेच आहेत माझ्या आयुष्यात, की मला हं, हं. फिमेल फ्रेंड्स खूप कमी आहेत. हे एवढे जेवढे आहेत, हं, ते हं, सगळे हं. माझ्या घरी माहीत आहेत, की माझ्या घरी आलेले आहेत, निवांत चहा-पाणी केलेले का ओके. मम्मी-पप्पाशी ओळख असं. त्यामुळे असं लपून-छपून कुठलं ठेवलं असं हं. वाला कोण नाहीये. सपोज आता तुला ऑफर आली आहे, एखादं गाणं बनवायचंय किंवा एखादी मूव्ही आहे, हं, ज्याचा मेन लीड म्हणून तुला घेतलंय हं, आणि इट्स अ लव्ह स्टोरी हं, प्रॉपर. तर त्याच्यामध्ये तुला चान्स दिलेला आहे, की तुझी ज्याच्यासोबत केमिस्ट्री चांगली आहे, हं, अशी एखादी फिमेल इन्फ्लुएन्सर त्यात कास्ट करायची आणि तुझ्या ऑप्शन्समध्ये तुला सृष्टीचं नाव सजेस्ट केलंय त्यांनी, हं, बनीचं नाव दिलंय, हं, त्यानंतर अनुश्री आहे हं, आणि त्याच्याबरोबरच हिंदवी आहे. हं. तर मग ह्यांच्यातलं तू कुणाला प्रेफरन्स देशील पहिला कम्फर्टनुसार काम करायला? मला वाटतं मी सुट्टी किंवा अनुश्रीला देईल प्रेफरन्स. कारण बनी आणि हिंदवीचं कसं, की त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. हं, हं, हं. पण एक म्हणतो ना गाण्यामध्ये ती केमिस्ट्री दाखवायला हं, हं. तसावाला मी म्हणतो ना असं एक नॉर्मल फ्लर्ट वगैरे करणं, हं. असं वालं काही नाही. आमचं एक थोडं बहीण-भावाचं टाइप असतं ना, हं, त्या हं, हं. टाइपमध्ये. तर बाकीच्या दोघींसोबत नाही, ह्यांच्यासोबत आहे. त्यामुळं त्या दोघींना प्रेफरन्स देईल ॲज हं. कंपेअर टू बनी आणि हिंदवी. ओके. मग आता त्या दोघींमधलं फर्स्ट गो टू कॉल कोण असेल, की स्पीड डायलवर जर तुला नंबर ठेवायचा, की "हां भाई, कॉल केलाय. हां, हे करायचंय." लगेच रेडी होणार. तुला विचारणार पण नाही, "काय आहे बाबा? बॅक स्टोरी." हं. असं तर नाहीये कोण, बट स्टिल त्यातल्या त्यात वाटतंय की अनुश्री असेल. कारण रिसेंटली आता प्रोजेक्ट झालेत, हं, तर हं. एवढ्यात म्हणजे ते बॉन्डिंग तसं आहे. हां, एवढ्यामध्ये झालं आणि सृष्टीचं कसं, की इनिशियल डेजला आमचं बॉन्डिंग हं, होतं. हं, तर हं. आता ती पण बिझी असते, तर आमचं थोडं बॉन्डिंग असं कमी झालेलं आहे, की फोन कॉल्स वगैरे ओके. रेअरली. आता जसं बघितलं, की अनुश्री तुझी फ्रेंड आहे. बाकी रुचिता पण तुझी एक फ्रेंड आहे, हं, जे बिग बॉसमध्ये आत्ता हं. होते मराठीत. आता अनुश्री अजून पण खेळतीये, चांगलं खेळतीये. तर तुला काय वाटतंय, की बाबा अनुश्री कोणत्या स्टेजपर्यंत जाऊ शकते आता बिग बॉस मराठीच्या या सीझनला? बघायला गेलं तर मला वाटतं ती टॉप 5 किंवा टॉप 3 पर्यंत पण जाऊ शकते. कारण आहे पोटेन्शियल, लोकं पण चांगलं हं, हे हं. करतील आणि खेळते, इंडिव्हिज्युअल खेळते. तर काही लोकं म्हणतात काय म्हणतात, पलटू इकडचं तिकडं, हं. तिकडचं इकडं जाती, ये जा करते. भाई पण तो गेम गेम आहे. मास्टरमाइंडच आहे. मास्टरमाइंड म्हणू शकतो. भाई जशी त्याला गरज वाटते तसं ती हं. खेळते आणि त्यानुसार खेळते. आणि बाहेर जी लोकं ॲक्चुअलमध्ये बघतात बिग बॉस प्रॉपरली, त्यांना कळतं की भाई हे काय आहे? आणि बाकीचे जे ऑडियन्स जे असतात ना, ती काहीतरी चुकीचं बोलत असतील, हं. ते कसे रील्सवर हं, हं, बिग हं. बॉस बघून त्याचा ट्रोल करणं वगैरे. अंदाज लावणं. म्हणजे हं. बिग बॉस ॲक्चुअल न बघणं, फक्त रील्सवरच हं, स्क्रोल. हं. अच्छा असं झालं का आज? ओके. पण ते रीलवरचं कसं, की एक ना असं ठरवून पी-आर म्हणू शकतो आपण. तो हं. चालवलेला असतो, की एखाद्याला निगेटिव्ह दाखवायचं निगेटिव्ह, एखाद्याला म्हणजे 1 पॉझिटिव्ह. मिनिटाच्या क्लिपवर कसं जज करायचं? हां, एक्झॅक्टली. म्हणजे जे लोकं प्रॉपर कट टू कट सगळं बघतात बिग बॉस, हं. त्यांना माहिती आहे, की आतमध्ये कोण कसं खेळतं, हं. कोण चांगलं आहे, कोण नाही. त्याला पण वाईट आधी हेट झालं. रुचिता पण हेट होती. पण रुचिता पण बाहेर आल्यानंतर तिला पण लोकं आता म्हणतात, की भाई ती पाहिजे होती आतमध्ये. हं. नंतर तर खूप चांगली खेळत होती. प्रेमा अनुश्रीचं पण झालं. सेकंड वीकमध्ये ती निगेटिव्ह झाली. नंतर चांगलं खेळायला लागली. आता लोकं अप्रिशिएट करतात. तो वाटतंय टॉप 3 पर्यंत तर जाईल आरामात. ओके. मग आता जसं तुझे मित्र-मैत्रिणी वेगवेगळ्या फील्डमध्ये जात आहेत किंवा गेम शोमध्ये जसं आता ही गेली अनुश्री. हं. तर तुला कधी ऑफर्स नाही आल्या का अशा? किंवा तुला नाही इंटरेस्ट वाटला का, की आपण असं जावं, कुठलीतरी सीरियल करावी किंवा गेम शो करावा? सीरियलचं जर म्हणायला गेलं तर सीरियलचे मला मागच ऑफर येऊन गेलेले. पण सीरियलचं कसं, की ते एक असतं ना, की ऑल टाईम सकाळी 9 ते हं. संध्याकाळी 9 म्हणजे प्रॉपर बांधून घेतलं का शिफ्ट तुनं? हां आणि त्यामध्ये पण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट टाइप असतं, की 100 एपिसोड, 200 हं. एपिसोड त्या टाइपमध्ये आणि त्यांचा पर डे वगैरे. मी युजुअली कसा थोडा बिझनेस माइंडनी विचार करणारा माणूस आहे. तर माझं असं होतं, की चल मी तर तिथे गोष्ट करतोय आणि माझा एवढा वेळ देतोय 12 तास शिफ्ट करून. त्या कंपॅरिझनमध्ये मला मंथली आउटपुट एवढा भेटतोय. हं, हं, हं. एवढ्या आउटपुटपेक्षा मी बाहेर बसून माझी कामं करून मी त्यापेक्षा जास्त कमवतोय.
मला का सिरियल करायची? नकोय मला. फेम वगैरे ह्या गोष्टीत, ह्या मला मी अशा पण YouTube, सोशल मीडियावरून कमवतोय मला नाही का. बरोबर. तर ते मला इनफ आहे तेवढं. मला काय असं एवढं फेमचं लय येड नाही. ती गोष्ट मेन भाई सगळ्या गोष्टी पैशावरून वाढतात. जेवढं जास्त पैसे तेवढं आपल्यासाठी चांगलं. हं, हं, हं. तिकडे जाऊन अडकण्यापेक्षा त्याच्यापेक्षा बाहेर राहून मी ह्याच्यापेक्षा जास्त कमवतोय. माझ्यासाठी बेस्ट आहे ना. आता हं. साहजिकच सीरियल जर करायला गेलो 12-12 तासाचं जर त्यांची शिफ्ट आहे. तर ते माहिती आहे ना चॅनलचे कोलॅप्स पडणं, हे पडणं, हं. अकाउंटचं रीच डाउन होणं आणि हं. त्यानंतर स्वतःचा कंटेंट काय टाकणार? त्यासाठी बरोबर. टाईम नको का? आता ब्रँड वगैरे किती पे करते तुला पण हं. चांगलं माहिती आहे. या सगळ्या गोष्टी बंद होणार. हं. एक गोष्ट चालू करण्यासाठी बाकीचे सगळे कोण बंद करून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखं बरोबर. आहे. तर असं नाही की मला आलेले आहेत नाशिकला हं. आता आहेत बरेच सन टीव्ही वगैरे हं. त्यांच्या मला आलेले आहेत सीरियल ऑफर लीड रोलसाठीच. हं, हं. पण माझं असं की माझ्या डोक्यात असं होतं त्यामुळे नाही गेलेलो मी त्या गोष्टी. आणि राहती गोष्ट हे रिएलिटी शो वगैरे म्हणतात तर महागच आता बिग बॉसच्या आत्ता एक शो चालू आहे. मला शोचं नाव आठवत नाही. सोनीवर चालू आहे. ज्याच्यात अक्षय कुमार हे करतोय, होस्ट करतोय. ओके. त्यांचा पण माझ्याकडे मेल येऊन पडलेला आहे, की हं, हं. असा-असा शो आहे. तर तुम्ही कंटेस्टंट म्हणून याल का? हं. असं तसं आम्ही तुमची प्रोफाईल बघितली. ते असतं. काय माहिती मला नाही का तेच म्हणलं, की फेम-बिम हं. एवढं नाही क्रेझ मला, की भाई मला फेमसच व्हायचं नाही. मला असं आहे ना भाई, पैसा कमव मस्त. मला मी जे म्हणजे फेमपेक्षा जास्त पैशाच्या मागे येड आहे असं, की मला पैसे कुठून पण भेटू हं. दे, पण मला पैसे भेटले पाहिजे बरोबर. जास्त. तर माझं असं होतं, की भाई आज मी या अपॉर्च्युनिटी सोडतोय. मी हं. दुसऱ्या काहीतरी ठिकाणी पैसे कमवतोय. उद्या चालून मला हं. वाटलं, मी लयच पैसे कमवेल, तर उद्या चालून मी माझा स्वतःचा मूव्ही प्रोड्यूस करेल. स्वतः हिरो होईल. बरोबर. शेवटी सगळ्या गोष्टींमध्ये पैसाच बोलतो बरोबर. माझ्यासाठी. सो तेच असतं की तू पैसा भाई तू उद्या स्वतःचा रिएलिटी शो चालू करशील. एवढे पैसे कमवून. एवढी धमक ठेवायची स्वतःमध्ये की भाई आज ही गोष्ट नाही करते त्याच्या मागे रिझन काय तर तुला पैसे पाहिजे तर ठीक आहे तू कमव. वर्ष घे, 2 वर्ष घे, चांगल्या स्टेजला जा. मस्तपैकी मग तुला काय उत्माद घालायचा घाल. असं टाइप. मग मला मला ॲक्चुअलमध्ये त्या गोष्टींमध्ये जरा कमी इंटरेस्ट आहे. मग आता ज्यावेळेस तू आता बघतोय बिझनेसमध्ये पण तू ग्रो होतोय. ॲज अ यूट्यूबर तू एस्टॅब्लिश्ड आहे. तुझे व्लॉग्स चांगले जातात. इन्फ्लुएन्सर म्हणून तुला ब्रँड्स असोसिएटेड आहेत. आर्टिस्ट म्हणून तुला कामं पण मिळतात आहेत हो. चांगली. तू ऑलराउंडर एक सगळ्या वेमध्ये तू आता घडलेला आहे. पण जर का तू आता बघितलं, की कुठेतरी तो 10-12 वर्षाचा ऋषी हं. जर तो म्हणजे तुझ्या डोक्यात आत्ता आला विचारात आणि आत्ताचा ऋषी, जर आत्ताचा ऋषी बॅक देन तिथं जाऊन बघितलं, तर कसं वाटतं? म्हणजे आता एवढं सक्सेस केलंय. त्या ऋषीसाठी नाही का हा ऋषी कधी त्यांनी इमॅजिनच केला नसेल. स्वप्नांच्या पुढं. स्वप्नांच्या म्हणजे एक असतं ना, की स्वप्न बघायची पण लायकी तुझी इथवरच आहे. ह्याच्यावर तू बघायचंच नाही. आणि ती लायकी म्हणजे एक लिमिट म्हणजे काय म्हणताय, की ती फक्त अभ्यासाच्या रिलेटेडच आहे. हं, हं, मला कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं, की मी ह्या फील्डमध्ये येईल. आणि चल आलो ते आलो, की एवढं कधी मला लोकं ओळखतील, एवढं मला हं, कामं भेटतील. कधीच वाटलं नव्हतं. आणि बिझनेसची गोष्ट राहिली तर चल बिझनेसचं एक मी तो माझ्याकडे सेकंडरी ऑप्शन होता. हं, हं, त्यावेळेसपासून पण. हं, पण हं, त्यावेळेस एवढं काही ग्रो नव्हतं. त्यावेळेस ते एक साधं टिपिकल फॅमिली होती. पण माझं होतं, की मी शिक्षण करताना खूप हुशार असल्यामुळं तर माझं एक गोल सेट होतं, की शिकतोय, चांगला रिझल्ट आहे. 10वी 12वी सगळं पुढं. तर मी मे बी ह्या फील्डमध्ये जर नसतो, तर मी आय थिंक सो एम-पी-सी-यू-पी-सी देऊन कुठल्यातरी चांगल्या पोस्टला असतो म्हणजे असतो. एवढी माझी शुअर शॉट हं, हं, गॅरंटी. माझ्या घरचे पण अजून मला म्हणतात, की ह्या फील्डमध्ये नसता तर 100% कुठेतरी असा हं, अधिकारी म्हणून असता. का तर आता असं म्हणणं नाही स्वतःचा मोठेपणा, पण त्यांना माहिती आहे स्कॉलरशिपच्या एक्झाम्स हं. वगैरे हे ते. माझ्याकडे एवढा असा गट्टा पडलेला आहे सर्टिफिकेट. एवढे मी एक्झाम्स दिलेले आहेत कॉम्पिटिटिव्ह. ते आता एम-बी-ए पण कंप्लीट केलं मी आत्ताच. त्याची पण एंट्रन्स एक्झाम असते सी हं, त्याला मी न काही करता, न अभ्यास करता, काय सिलेबस येते ना माहिती डायरेक्ट पेपरला गेलो. 200 मार्काचा पेपर होता आणि पर्सेंटाइलमध्ये स्कोर हं. येतो. 100 पैकी मला 97 पर्सेंटाइल पडले. मला वॉव! अख्ख्या महाराष्ट्रात कुठलं पण गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं असतं. मी आमच्या इथंच करून घेतलं, तर मला एक्सटर्नल करायचं होतं. हं. हो. असं आहे की त्या 10 वर्षाच्या ऋषीसाठी फक्त अभ्यास एक अभ्यास होता आणि जे काही पुढे जाऊन होणार आहे, ते फक्त अभ्यासाच्या फील्डमध्ये. ही फील्ड मी काय माझ्या घरच्यांनी पण कधी इमॅजिन केली नाही. ॲक्चुअलमध्ये गोष्ट आहे ही. ओके. तुला एक टास्क आहे डेअर, की तुझ्या हं. कोणत्याही एका इन्फ्लुएन्सर मित्राला किंवा मैत्रिणीला फोन लावायचा आणि त्यांना काहीतरी शॉक बसेल असं कॉलवर सांगायचं आणि त्यांची रिएक्शन काय आहे ते ऐकवायची. एकदम स्पॉन्टेनियसली, की आता मला माहीत नाही तू कुठल्या मित्र-मैत्रिणीला कॉल लावशील. पण इन्फ्लुएन्सर. जसं माझं त्यांच्यासोबत बॉन्ड असे आहेत ना, मी एखादी सीरियस सिच्युएशनला जरी फोन केला ना, तरी ती पहिली मला शिवी पाडणार आहे. आपण गप बीप करू, काही विषय नाही. गप
तो असं नाही की हम्म. येड्यात काढतो का असं तसं. विचार कर कुणाला पण लावतो. आक्याला तर लावूच नको. आक्याला नाही आक्या लावत. फोन नाही उचलणार. विश्लेला लावतो. ठीक आहे. तो पण फोन उचलेल का नाही माहित नाही. स्पीकरवर. त्याला ऍक्सिडेंट झाला सांगतो. हा. झोपला वाटतं. Your call has been forwarded to आदित्यला कर. आदित्यला. आदित्यला नाही करू शकत. अरे आदित्य- करतो रिॲक्शन तर बघू दे आता. आदित्यला काय सीन झालंय, मी आता इतकं बरेच दिवस झाला आता मी जेवढं हम्म. जास्त तुला म्हणून भेटतो तेवढं आदित्यचं आता नाही भेटत आहे. हम्म, आणि हम्म. आता कसं घरात मुलगी आली ती नाही का, हम्म. मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे मी त्याला रिअल नाही वाटणार प्रँक. रिअल नाही वाटत. त्याला काय येणार आहे की हा. भाई तो प्रँक म्हणून फोन करतोय, मला नको ठेवू ऋषा. आक्याला कर मग. पण आता आक्या उचलतोय का कॉल ते महत्वाचं आहे. तेवढं डेंजर आहे. कॉपरेट लागायचं. हम्म. आता आक्याने तरी उचलावा. आज रामनवमी तो आज बिझी असणार आता. 100% काल रात्रीपासून बिझी हम्म. होता तो. कोण आता फोनवर आता दुसरं आदित्यवर देते आता चेंडू. तर कोण आहे आता आदित्य. विशाल झाला आता तू ट्राय करू. दुसरं कोण नाही आता तुझ्याकडे मला याला option फोन आता. करायला असं होतं की याला जर का आलं कंटेंट साठी केलं हे मला असल्याशिवाय घालवलं. नंतर फोन करून सांग की पॉडकास्ट मध्ये डेअर दिली होती मला. अरे परत वेगळ्या शिवाय पाडणार मला माहिती. ते का आता तू काय ऑप्शन नाही आता लाव फोन जाऊ दे. स्पीकर हे पण नाही बोलतो. उचलतो तसा. गेली आज सगळी. काय मित्र आहेत. being forwarded to voicemail. The person you trying आज टायमिंग चुकीचा आहे. विश्ले तर मला माहिती आहे. हम्म. विश्ले 5-6 पर्यंत झोपूनच असतो. तर तेव्हा उठलाच नसणार आहे. ठीक आहे मैत्रिणीला लावा एखादी. चल. मैत्रिणीला फोन लावून काय सांगू. काहीतरी सांग असं ब्रेकअप झालाय काहीतरी असं serious. ब्रेकअप काय त्यांना माहिती ना. मग एक मुलगी आवडली म्हण मला. चल. मुलगी आवडली म्हण. अरे कोणाला? आता बघू आता मी- बनीला फोन लाव आणि बनीला म्हणायचं बनी मला एक मुलगी आवडली. नाही अरे बनीला कुठं करतो. बनीला फोन करून मी सांगू शकतो विश्ल्याबद्दल काहीतरी. बघ काहीतरी आता प्रँक तर करायचंय कारण समोरची व्यक्ती सिरियस राहिली पाहिजे. हॅलो, बोल. कुठे आहे बनी? घरात काय करते? व्हिडिओ काढते रे. कामात असते? बोल ना. हा, अरे हा वॅसलिनचा व्हिडिओ काढत होती. बोल ना. अरे सीन काय झालाय, हा तर मी इथेच ठाण्यामध्ये होतो, कुठला एरिया काय माहिती. हा हा आणि असं झालं की माझी गाडी घेऊन आलतो नाही का थार. हा त्या ब्रिजच्या इथं चढायची तर नाही का एकदम ते 2 डिवायडर असतात ना, मध्ये एक वर जातो आणि एक खाली जातो. हा ते मला काही कळालंच नाही, जमलिंग झाली आणि ते थारचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त असल्यामुळे दिसलंच नाही पुढचं. डायरेक्ट ती गाडी वर घ्यायची होती ती खाली घेतली आणि परत वर घ्यायला गेलो. नेमकं काय सीन झाला माहिती का, तिचं नाही का एक जण होता डायरेक्ट अंगावून गाडी गेली रे. आई शप्पथ. तो हालना डोलना डायरेक्ट मला चौकीला घेऊन आले. तिथं बापरे. हॉस्पिटलला नेलाय आणि माझा एक मित्र गेला त्यांच्यासोबत. तर जस्ट फोन आला की झालं त्याला अप्लाय म्हणून तो. शब्बा. आता म्हणलं काय करू मला सुधारणा. मी विश्ल्याला पण फोन केला, आदित्यला केला. झोपलेत वाटतं, फोनच उचलना कोण. हा आता इथली ठाण्यातली कुठली चौकी काय माहिती इथं घेऊन आल्यात मला. ठीक आहे थांब. मी बघते कोणाला तरी फोन लावते. विशालला सांगू, विशालला कुठे आहेस आता? चौकीत बसले मी, साईडला बसून फोन केलाय. प्रशांत दादाला करू काय फोन? प्रशांत दादा काय करणार तिथले. तसं काय नाही, मी मामाला फोन करेल. मी मामाला म्हणलं इथून तुझ्या जवळ तूच होती म्हणून हा, तुला मग कॉल. मी येऊ का तिकडे आता? मी आता काय करतात काय माहिती. आईला मला टेन्शन आलंय माहिती का.
हा मी येते. टेन्शन याचं आलंय कुठं केस बीस लागले अंगावर बिंगाव भाई. नको तेच ते होईल. नको ते तिसरंच काय तर कुठं नाही. तेच होणार, एक काम तेच कर होणार. ना मला नाही का ते आमचं बोलणं झालं एकदा फक्त विश्लेला सांगून मला फोन करायला लाव ना फक्त. ठीक आहे, ठीक आहे. बाकी नको कुणाला सांगू. फक्त नाही, नाही. विशालला सांग. हां, हां. चालेल. ठेवू? तू काय पण करायला लावते भाई. भाई लय शिव्या पडणार आहेत भाई मला. लिटरली आता विश्लेला ते कसं फोन करणार? विश्लेच्या मम्मीला फोन करणार. विशालला उठव काकू. मग विश्ले मला हे काय आता रे, काय 5 झालं? मिनिटात तुझा फोन वाजेल. माझ्या थरथरी सुटली आता शिव्या किती खायला लागणार आहेत. यांची स्क्रिप्ट पण काय एक वर एक चढली. एक माणूस घालवला राव तो. तू काय बी बोलत बसलाय म्हणलं. म्हणशील गाडी धडकली, स्क्रॅच झाला मग गाडीवरती. ते म्हणून मला का फोन केला मग? ऑथेंटिक नाही वाटणार का? नाही वाटणार. मग ते असं घालून मग बिल्टअप एवढा दिला मी म्हणलं भाई आता रडाय बिडाय लागायची कॉलवरतीच विषय ती होईल. म्हणली ना प्रशांत दादाला सांगू का त्याला पाठवते असं तसं नाही तर मी येते मग असं तसं. म्हणलं झालं मग हे विषयाला बाहेर दे. त्यामुळेच म्हणलं कुणाला सांगू नको फक्त विश्लेला फोन कर. काय माहिती येतोय का? सोपं झालं असतं विशालनी नाही तर आदित्यने उचलला असता कॉल बापरे. तरी. मी तर म्हणणार भाई डायरेक्ट त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी माझा फोन घेतला डायरेक्ट फोन लावला त्यांनी. म्हणजे मी इन्व्हाइट केलं की मला शिव्या. हो, असले आता फोन लावणार नाही आम्ही. तूच लावलं म्हणणार. मी माझा काही संबंध नाही म्हणतो. डायरेक्ट स्पीकरला टाकला म्हणजे. झाला संपला विषय. आता भाऊ येईल, 5 मिनिटात येईलच फोन. येईल आरामात येईल. हे आतापर्यंतचा आपल्या पॉडकास्ट मधलं सगळ्यात इंटेन्स toughest सेशन आहे का? टास्क होतोय. बिग बॉसच्या टास्क पेक्षा अवघड आहे. बिग बॉसचा टास्क आहे. डायरेक्ट मला तरी सुटली आता परत शिव्या किती खायच्यात मग. बापरे. मजा येणार पण आता ज्यावेळेस हो, कळलं ना बापरे. प्रँक आहे. नाही तो प्रँकचा मी नंतर फोन करणार. हे तर पॉडकास्टला नाही फोन करणार. कारण त्यानंतर मला जे शिव्या पडणार आहेत ना ते ह्याच्यात actual नाही मध्ये घेऊ तो शकत. घेऊच शकणार नाही. सगळं कंटिन्यू असं एक सगळं लॉंग beep बीप टाकायला लागेल. ऍक्च्युअल मध्ये. व्हिडिओच म्यूट होईल पूर्ण हो, बीप मग टाकल्यावर. काय तर. अजून आता तुला काय राहिलं? वाटतंय म्हणजे विशालची रिएक्शन कशी असेल आता? शॉक असेल का नॉर्मल असेल काय? मला फोन कर. म्हणजे तेवढं सोबर नाही बोलणार. हं. वेगळा थोडा शिवी जरा एखादी येईन. हं. अरे काय झालं? तुला कळतं का? डोकं कुठे लक्ष काय तर कळतं का? असं तसं फुल मला आली. आला पण. आता उचल स्पीकरवर घे. हॅलो. हॅलो. काय ना ऋषा झोपलाय काय? उठलोय. हा काय नाही इकडे आलतो जरा मुंबईला. इकडे जरा ते एकाला गाडी ठोकली. त्याचा विषय झाला त्याला दवाखान्यात न्यालाय. एक मित्र होता त्याला पाठवलं त्यासोबत. ते म्हणतो ते जायला सिरियस आहे ते. याला नाही ना तो अजून. मी याला नाही पण सिरियस आहे म्हणतोय. काय सांगता येत नाही डॉक्टर म्हणले. मला टेन्शन आलं मग म्हणलं आता इथले तर ठाण्याचीच होतं म्हणलं पहिलं बनीला फोन केला. तुला केला तर उचललं नाही. मग बनीला फोन केला. तिकडं कसं गेलाय तू? अरे आलतो असंच इकडं. एक मामाचं काम होतं. मग अनिशला घेऊन आलतो नाही का सोबत. आणि ते पूल हा. नसतं का एक वर जातो आणि एक खाली जातो त्यांच्या मुंबईमधलं. तर हा. मला ते वर जायचं होतं आणि नंतर अचानक अनिश मला खाली जायचं आणि ते खाली घ्यायला गेलो. ते आपल्या थारचा हाईट जास्त असल्यामुळे ते पुढचं काही दिसलंच नाही. ते माणूस तिथं काय बसलं होतं झोपलं होतं डायरेक्ट पलीकडच गाडी त्याच्या. अंगावर मी गाडी गेली नाही त्याच्या. हो. आता काय मला कळालं नाही. मग तिथून मी चौकीला आलो. अनिश दवाखान्यात गेला. म्हणलं बघतो आता काय होतं मग तुम्हाला जरा सिरियस सांगतो ते बघू. मग म्हणलं आता मला पोटावर गेली का पायावर गेली गाडी? काय माहितीच नाही भाई. मला डिरिंगच झालं नाही. तिथं थोडंफार रक्त दिसलं ना. मी अनिशलाच पाठवलं म्हणलं भाई बघ काय झालंय म्हणलं हाय का गेला काय. आता मला हेच झालं नाही. डेअरिंगच झालं नाही तिथवर पोहोचायची. आणि तिथून मग डायरेक्ट मग ते पोलिसाची गाडी पलीकडेच होती. ते आले बिले घेऊन गेले मला नाही का चौकीला. मग त्या इन्स्टंटला मग पहिला तुला फोन केला नंतर बाकीच्यांना केला. घरी काय अजून सांगितलं नाही. म्हणलं जास्त काय विषय अजून वाढला तर मग म्हणलं मामाला फोन करतो डायरेक्ट. तू स्वतःच पोलिसांकडे गेला का? नाही तिथंच गाडी होती रे पोलिसांची. ते ऍक्सिडेंट झाला गर्दी ते झाली. रस्त्याच्या मधोमध कसं काय बसला ते? काय माहिती आता ते काय बसला कसा आणि काय झालं काय माहिती. अरे ते नाही का ते बिगर त्या टाईप मध्ये होतं. काही नशीब होता का काय माहिती झोपला होता काय मला कळालंच नाही. ते गाडीची हाईट जास्त दिसलंच नाही बाई. बापरे.
जाऊ दे बघू आता मला पर थरथरी सुटली आता काय होईना. जाऊ डायरेक्ट मामाला फोन करतो आता. सांगतो इथल्या चौकीला देतो त्या साहेबांकडे बोलायला. ठाण्यात कुठं झाले? काय माहिती कुठलं एरिया. मला पण नाही माहिती. आता मी आतमधल्या एका रूममध्ये बसलोय. बाहेर पोलीस आहेत त्यांचे नाही का. पाणी बिणी दिलंय मला. त्यातला एक जण म्हणला तुम्ही व्हिडिओ बनवतो म्हणलं हो. मग म्हणलं अहो कसं गाडी बघून नाही चालवली तुम्ही असं तसं. म्हणलं मी काय जाणून बुजून केलं का म्हणलं तो रोडच्या मध्ये झोपला होता असं तसं सांगितलं. ठीक आहे थांब जरा तुला थोड्या फोन करतो. पोलिसांनी नाही ना बरोबर केले? नाही काय नाही केलं त्यांनी. थांब त्यांनी बोलवलंय मला बाहेर. काय सांगतो बघतो फोन करतो तुला. यायचं असं तर सांग ना, मी निघतो बरं का. नाही सांगतो मी तुला फोन करतो. हा. चालतं ठेव. आता तुझ्या फायरिंग होईल त्याला सर्व जबाबदार तू आहे. माझा काही विषयच नाही भाई. मी डायरेक्ट सांगणार आहे. यांनी मला फोन लावून दिला. सांगूच direct नको. speaker ला टाकला. संध्याकाळी होता फोन तोपर्यंत फोन नको एवढं भाई. मी आता संपलं की इन्स्टंट मध्ये फोन करणार आहे भाई. ऐक ना काही विषय नव्हता. तर डायरेक्ट म्हणतो पॉडकास्ट पण सांगत नाही. मग आमची डायरेक्ट पॉडकास्ट मध्ये वेट लागली होती 10,000ची म्हणणार. तुला आले संध्याकाळी 5,000 देतो पार्टी करू. आता काय सांगतो भाई. कुणाचा येत होता वेटिंगला कॉल? बहिणीचा का आदित्यच. उचल नको आता भाई नको मास. आता नाही. तिकडे जर त्याला फोन करून हा जर प्रँक केला ना भाई तो ऍक्च्युअली म्हणजे जेव्हा मला भेटेल ना पहिल्या कानाखाली टाकायला माहिती. नको भाई लय तिकडं जबरदस्त. आता. आता मी त्याला सांगतो काय नाही भाई कुठे काय तो असं. मला बी टाकल. मी पॉडकास्ट घेतला. इथून सगळी तोडफोड करून जायला माहिती का तू. डेंजर आहे भाई तो. नाही बापरे. सुरुशी आता आपण भरपूर धमाल केलेली आहे या पॉडकास्ट मध्ये जी तुझ्या मे बी प्रकरण येऊ शकतं अंगाशी आता मला ऍक्च्युअल मध्ये असं झालं की आता मी करणार काय आणि त्यांना फेस काय करणार. आता विश्ल्याचं काय विश्ल्यात झोपलं होता. जी झोपमोड करून तो उठलाय. अख्खी त्याची झोप उडाली असणार आहे. तो बिल्टअप सांगितलं काय ना, दिलाय तू? असं झालं कसं आता झालं? थोडं तो बी realistic विचारात वाटलं. पडला. अंगावनं गाडी पोटावनं गेली का पायावनं गेली? भाई त्याला पण ते असं जरा झालं पाहिजे ना. पण आता मला असं झालं की उगाच तेवढा बिल्टअप दिलाय आता. लय बिल्टअप दिलाय. आक्याने एवढं सिरियस नसतं भाई घेतलं. ते असं प्रँक नको करायला होतं. हे असं होईल ना ते नाही का लांडगा आला रे लांडगा आला. त्याला एका दिवशी खरंच काहीतरी व्हायचं. नाही होत. मला फोन कर असं काय झालं. प्रँक झाला म्हणजे मला कोणच काय- यायचं नाही रे. नाही मी येईल. आख्या ते रामनवमी असणार आहे. अरे असा बी नाही उचलत रे फोन. तो आता कॉल अवघड विषय. त्याला काय? मेसेज टाकावा लागतो. शेट आता कॉल लग्न करा. झालं ना. लग्न झालं आता बिझी माणूस झाला. संसार पाणी बघावं लागतं. जबाबदाऱ्या. जबाबदाऱ्या आल्या ते आपणच मागे राहिले आता. घ्या म्हणावं तुम्ही. तूच राहिला होता बोलायचा आता. मग काय तर. नाही तुझं झाल्याशिवाय माझं नाही होत. तू मोठा आहे. मोठ्यांचं पहिलं. भेट अरे आत्ता म्हणतो तर लहानांचं पहिलं असतं. घरात तेच डायलॉग टाकतोय. लहानांचं पहिलं आता म्हणला बहिणीचं आता करून टाकणार आहे म्हणला असं तसं. आता मला नाही. म्हणतो मोठ्यांचं पहिलं. मी असं काही बोललोच नाही बघ. कॅमेरावर आता हे तुम्हाला बघा, दिसतंय मी का? पण कॅमेरावर सांगतोय गाईज आय नो पॉडकास्ट चॅनल यायचंय सगळं यायचंय. आता हे तू कट पण करू शकतो. पण हे जे घरचे जर बघत असेल हा तुम्हाला फक्त टॉप्या घालतोय. ह्याच पहिलं करून टाका. उतावळा झालाय. बहिणीला घेऊ नका. उगाच तो बलीचा बकरा म्हणून बहिणीला पुढे टाकलाय लागलाय. आणि आता म्हणतो घरात डायलॉग टाकतोय की आधी लहानांचं पहिलं असतं ना. आता माझ्यासमोर म्हणते मोठ्यांचं पहिलं. म्हणजे तुम्ही समजून घ्या. त्याला फक्त मार्ग पाहिजे लग्न न करायचा. बरोबर आहे. तर आणि आता आता ही तुला डेअर असणार आहे की हे फुटेज आहे तसंच तिथं राहिलं पाहिजे. नाहीतर तू पॉडकास्ट रिलीज केल्यानंतर काही चुकवलं बिलं मी काहीच उचलणार नाही. आताच सांगतोय डायरेक्ट. बघ आता तुला ठेवायचं का ठेव नाही तर बघ. बघा असं मोठे इन्फ्लुएन्सर आले की असं आमच्यासारख्या छोट्या इन्फ्लुएन्सरला असं ब्लॅकमेल करतात. अरे collab ब्लॅकमेल साठी. काय तुम्ही इथं आमच्या आता बोललो असतो. तुम्ही डायरेक्ट इथं सगळं माझं वर खाली करून टाकला विषय. आता मला ते झालं की आता कधी संपतो मी त्याला फोन करून सांगतो. काय आता काहीतरी आणि नवीन एक story काम भेटेल. करू मी लावतो. अरे ते ऋषी कणेकर तुमचा मित्र आहे ना? त्यांनी असं केलंय मला टिप लागली. झालं. पत्रकार बनून फोन करायचा. तो तोवर तिकडं मग त्याची कॉन्टॅक्ट फिरवायला चालू. दादा कुणाला पण फोन कर. असाच विषय झाला. बाहेर न्यूज लीक व्हायला लागली. काही पण करून दाबायची. काय असू द्या. ते कोण पत्रकार होता त्याचा कॉन्टॅक्ट काढा. न्यूज जर बाहेर आली तर मग त्याला सांगतो मग. असंच डायरेक्ट बोलत तो खरंच बोलणार नाही. ठीक आहे. चला जोक सापडला. एक भारी मज्जा आली. म्हणजे आपण भेटलो बऱ्याच दिवसांनी आणि गप्पा मारल्या. पॉडकास्ट ॲज इन पॉडकास्ट नव्हता. 2 मित्र आपलं मनातला संवाद actually करतात. मध्ये तेच विषय झाला की मी पण ह्याच्या आधी मी पॉडकास्ट वगैरे नाही दिला कोणाला. आता तुझ्यासोबत पहिल्यांदा झालं. त्यामुळं बोलता फ्लो मध्ये मी मित्रांसोबत गप्पा मारतो तसंच मारत मग मला ते एक असतं ना पॉडकास्टसाठी प्रिपेअर होऊन येतात लोक की एवढंच बोलायचं तेवढंच बोलायचं. माझं तसं नव्हतं.
कुठलं ते आपण सुटलं काय नाही बोललो म्हणून. पण नव्हतो की हा प्रश्न आहे हां, किंवा हे नाही तेच बोलायचं म्हणलं वगैरे असं. अशी काही स्क्रिप्ट वगैरे स्क्रिप्ट पण नव्हतं. नव्हती, की हा टॉपिक विचारण्याचं. जे काय आलं मनातून ते सगळ्या गोष्टी आल्या बाहेर. एक वेगळी शेड दाखवायचा माझा प्रयत्न होता, की ऋषीची ही बाजू पण आहे. जे लोकं त्याला फॉलो करतात, बघतात. ते फक्त रील्समध्ये बघणं किंवा एक हां, व्लॉगमध्ये बघणं. ते लिमिटेड बघणं असतं. ॲक्चुअलमध्ये इथं तुम्ही त्याची एवढं बॅक स्टोरी रॉमध्ये समजून घेऊ शकता. बाबा येस, व्हॉट इज हिज ॲक्चुअली. ब्रिंगिंग, ब्रॉट अप कसं काय झालेलं आणि आहे सगळं. ॲक्चुअलमध्ये या पॉडकास्टमध्ये काही गोष्टी माझ्याकडून चुकीच्या निघाल्या असतील तर सॉरी आधीच सांगतोय. कारण पहिला पॉडकास्ट आहे आणि त्याच्यामध्ये पण असं सीन आहे, की फ्लोमध्ये बोलता-बोलता एखादा शब्द चुकीचा निघाला पण असेल. ते असं कुणी असा पर्टिक्युलर शब्द धरून बोलूच नका, की हं. असंच का बोलला, तसंच का बोलला. तेवढ्या गोष्टी थोड्या पॉडकास्ट समजून घ्यायच्या. पॉडकास्ट सारखं बघू नका. एक मस्ती मजाक, हां, हां. ऋषीवर प्रेम एक्झॅक्टली. करताय, ऋषीचं आयुष्य कसं आहे, एक मित्राशी कसा हां. गप्पा मारेल तो. एक्झॅक्टली तसं तसंच बघा बघा. आणि मस्त लाईटली एन्जॉय घ्या. लय हां, सीरियस घेऊ एन्जॉय करा. नका. हां. आता ते काही जण असतात चुकून एखादा शब्द तेवढंच जरी पकडलं चुकला की ना, चालू होतं. तेवढंच हे करतात. तर तसं नका करू. हं. हे काय जे काय होतं ते असं मलाच माहीत नाही. मी आता ब्रेक घेतला त्यात पण असं होतं, की भाई मी बोलतोय एवढं खरं, पण मग म्हणलं मला असं कुठेतरी लिमिटच नाहीये म्हणलं ह्या गोष्टीला. मी सुटलो की सुटलोच म्हणलं. बोलतच सुटलो डायरेक्ट. स्वच्छ मन आहे तुझं. ॲक्चुअलमध्ये आहे ती गोष्ट वेगळी आहे. पण स्टिल पाहिजे होतं मला असं म्हणलं थोडं आता फिल्टर. आतमध्ये आल्यावर थोडं जरा मी शांत होतो म्हणलं आणि हं. तो आतमध्ये आल्यावर बॉम्बच टाकला डायरेक्ट आता. ॲक्चुअलमध्ये स्टार्टिंगचा पॉडकास्ट वेगळ्या साईडला आणि हा आत्ताचं जे शूट केलं ते वेगळ्या साईडला होणार आहे डायरेक्ट. आणि चर्चा मला माहिती आहे. आहे ना, आत्ताचा पॉडकास्ट चालणार आहे त्याच्यामध्ये रीलचा हाच ट्रेंडिंग टॉपिक असणार आहे, की लोकं तेच बघायला येणार आहे, की भाई नेमकं झालंय काय नेमकं? मजा येणार आहे, मजा येणार आहे पॉडकास्ट. जबरदस्त. तर थँक सो मच ऋषी तुला, की आपलं इतकं डिस्कशन झाल्यानंतर ना, की बाबा आपली डेट मॅच झाली फायनली आणि हा हां. पॉडकास्ट ऑर वी कॅन से की एक चॅटिंग सेशन आपला मस्त होता. गप्पा मारल्या आपण या गप्पा कट्टावरती आज आणि सुंदर असा एपिसोड केलेला आहे. तुम्हाला कसा वाटतोय हा एपिसोड? आणि ऋषीबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला जे काही ऋषीला प्रश्न विचारायचे असतील, लग्नाचं सोडून आता लग्नाचं दिलंय त्यांनी उत्तर नाईस. तुम्हाला. हां. तर आता माझंच लग्न लावाय निघालाय. तर लग्न हा टॉपिकच डिलीट करून टाका डिक्शनरीतनं थोडं आणि दुसऱ्या काही टॉपिकचे प्रश्न हां. असतील ऋषीला, तर कमेंट करून सांगा. आणि अजून तुम्हाला काय वाटतंय, की बाबा जिगर मराठीतले आम्ही अजून कोणते मेंबर्स बोलावले पाहिजेत? अजून कुठल्या इन्फ्लुएन्सर्स सोबत आम्ही येऊन पॉडकास्ट केला पाहिजे किंवा एक असं मस्त फन चॅट केला पाहिजे? हं, ते हं. बी कमेंट करून सांगा. ऋषी तुला काय म्हणायचं तुझ्या प्रेक्षकांसाठी? ॲक्चुअलमध्ये पॉडकास्ट करताना खूप मजा आली आणि स्टार्टिंगला नर्व्हस होतं माझी कुठं-कुठं दिसलं असेल त्याच्यामध्ये बोबडी पण वळाली असेल, की थोडं नर्व्हस असल्यामुळं कारण पॉडकास्ट कधी केलाच नाही. पण ॲक्चुअलमध्ये जेव्हा तो एक फ्लो मॅच झाला ना, की त्यानंतर सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट निघतच गेल्या. त्याला थांबवायला असं मला वाटलं पण नाही, की थांबवू म्हणून कुठं. आणि ह्या चॅनलवरचे मी ऑलरेडी पाहिलेले आहेत, आक्याचं पण पाहिलेलं. बऱ्याच लोकांचे मी पॉडकास्ट पाहिलेले आहेत आणि मला असं नाही, की ह्याच्या आधी मला कोणी हं. पॉडकास्टला विचारलं नाही. बऱ्याच जणांनी विचारलं, पण आपलं आधी भेटणं वगैरे झालं होतं. मग असं झालं, की आपले फ्रेंड्स पण काही म्युच्युअल हं. निघाले, आपल्याच साइडचा निघाला. मग त्यामुळे मला असं झालं, की चल ठीक आहे, पॉडकास्ट केला तर ह्या व्यक्तीसोबतच करतो. मग त्यासोबत पॉडकास्ट केला. खूप मजा आली, एन्जॉय केलं आणि आय होप तुम्हाला हा आमचा पॉडकास्टवाला व्हिडिओ 100% आवडला असेल. कोणी असं पर्सनली घेऊ नका. एन्जॉय करा मस्तपैकी. खूप भारी-भारी मूव्हमेंट झालेत ह्याच्यामध्ये. आता तो कट्समध्ये काय केला होते मला नाही माहिती. पण 100% तुम्हाला या पॉडकास्टमध्ये मज्जा येणार म्हणजे थँक ऋषी. थँक यू.